नमस्कार, फिर एक बार आज के मेरे पॉडकास्ट में बहुत दिल से स्वागत कर रहा हूँ। आपने महसूस कर लिया होगा कि आज मेरी आवाज़ थोडी लाईट साऊंड कर रही है क्योंकि आज मैं बहुत ही अलग गपशप करने वाला हूँ आणि खूप जास्त आनंद पण होतोय कारण परत एकदा मी मराठीतनं बोलणार आहे. खूप स्पेशल गेस्ट आज माझ्यासोबत आहेत, त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात आधी त्यांचं नाव तुम्हाला सांगतो. विनोदजी गायकवाड आत्ता माझ्यासोबत आहेत. त्यांचा छोटासा परिचय मी करून देणार आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे की अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या यूट्यूब चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर इतरांना प्रमोट करा. ठीक आहे. आता तुमची उत्सुकता अजून मी ताणून धरणार नाही आहे. लगेच मी माझ्या गप्पांना सुरू करणार आहे. चलो शुरुआत कर देते हैं. सो जसं मी इंट्रोमध्ये तुम्हाला सांगितलं की खूप स्पेशल गेस्ट आहेत. सरांच्या विषयी काय बोलायचं हा खरंच मला प्रश्न पडतो. सगळ्यात बेसिक सरांची काही ओळख असेल तर सर खूप उत्तम माणूस आहेत. त्यांच्यामध्ये अजूनही एक लहानपण मला दिसतं आणि हे मला नेहमी भावत असतं. आणि हा एक बॉन्ड आहे की जो त्यांच्याशी कनेक्ट व्हायला मला मदत करत असतो. त्याच्या व्यतिरिक्त सर राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये मराठी विभागाचे डीन होते. ते रिटायर झालेले आहेत. त्यांनी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत, खूप जास्त ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यातले काही ग्रंथ जे मला माहिती आहेत, मला आवडलेत ते म्हणजे साई त्यांनी 2 भागांमध्ये लिहिलं होतं. साई म्हणून एक, त्याच्यानंतर सबका मालिक एक, त्याचा दुसरा भाग आला होता. त्याच्यानंतर त्यांनी भीष्मावरती जे पुस्तक लिहिलं युगांत किंवा युगारंभ म्हणून त्यांनी अजून एक पुस्तक लिहिलं महात्मा फुले यांच्याविषयी. सो अशी बरीच पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. बऱ्याच महापुरुषांच्यावरती त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांचे लेख भरपूर फेमस असतात, त्यांची व्याख्यानं पण भरपूर फेमस आहेत. आणि त्यांच्याविषयी जर मला डिटेलमध्ये सांगायचं झालं तर एक सेपरेट पॉडकास्ट करावा लागेल. त्यांच्याकडनं सगळ्या माहिती सगळं माझ्याकडे नोट करून घेऊन ते तुम्हाला सांगावं लागेल. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला गप्पातनं उलगडतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतोय. सो आज कुठल्या टॉपिकवरती किंवा कुठल्या बेसवरती मी सरांशी बोलणार आहे तर एक साहित्यिकाच्या पाठीमागचा माणूस आणि तो समाजाकडे कशा पद्धतीने बघतो हे आपण बघणार आहोत. कारण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल माझ्या ज्या गप्पा असतात, मी जे पॉडकास्ट करतो ते तळमळीतनं करत असतो. मला काही पॉलिटिशियन व्हायचं नाही आहे, पण मी राजकारणावरती खूप जास्त बोलतो कारण मला राजकारणाविषयी तळमळ आहे. आणि अशा ज्या गोष्टींविषयी मला तळमळ आहे त्या गोष्टीविषयी मी बोलत असतो. त्याचा सर्वसमावेशक सारांश आज तुम्हाला या गप्पांमध्ये ऐकायला मिळणार आहे. सो परत एकदा सूचना करतोय की पॉडकास्ट शेवटपर्यंत ऐका आणि मग त्याच्यानंतर जे आहे ना ते नंतर सांगतो. आता जर मी सरांचं स्वागत केलं नाही तर सर मला ओरडतील, माझी मुलाखत घेणार आहे का तुझंच मला ऐकवणार आहे म्हणून. सर सगळ्यात आधी आज खूप मनापासून स्वागत आहे आपलं. धन्यवाद. इतक्या लांबून तुम्ही ड्राईव्ह करून, म्हणजे बेळगावच्या दुसऱ्या टोकाला तुम्ही राहता, मी दुसऱ्या टोकाला राहतो. मी आलो असतो तुमच्याकडे रेकॉर्डिंगला, पण मला ती थोडी शांतता पाहिजे होती रेकॉर्डिंगमध्ये, म्हणून तुम्हाला एवढ्या लांब बोलवावं लागलं. तस्ती दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. नाही, काही तसे दिलेलं नाही. तुमच्याशी गप्पा मारण्यात मला खूप आनंदच होतो. किती वर्षानंतर भेटतोय ना आपण, मला वाटतं 5-6 वर्ष झाले. वेवलेंथ जुळतेचं एक आज प्रॅक्टिकल बघायला मिळालं ना आपल्याला. आपण स्त्री शक्तीबद्दल बोलत होतो, वुमन एम्पॉवरमेंट, आणि नेहमी मी जे एक्झाम्पल कोट करतो तेच तुम्ही पण एक्झाम्पल एक्झॅक्टली कोट. चमत्कार नाही आहे का? खरंच आहे तो. आणि असं कसं घडतं मला काही कल्पना नाही. काल रात्री मला मोदींचा विचार आला, नरेंद्र मोदींचा. आणि एकेकाळी अमेरिकेनं त्यांचा विसा रद्द केलेला होता, त्यांना येऊ दिलं नव्हतं देशामध्ये. आणि नंतर तो देश इम्प्रेस झाला त्यांच्यामधून. आणि आज सकाळी रजत शर्मांनी त्यांची मुलाखत घेतली, ऐकली मी ती, तर त्यात तोच विषय निघाला पुन्हा तो. असं काय वेळा होतं ते, म्हणजे आपण वेवलिन जुळणं जे म्हणतो आपण, काहीतरी आहे, एक शक्ती आपल्याकडे आहे, तो भाग आहे. मला अशा प्रकारचे लोक खूप आवडतात की जे काहीतरी आहे असं म्हणतात. डिस्कार्ड करणं हे जे आहे ना, फालतूपणा, असं काही नसतं. योगायोग असेल, पण असं न म्हणता जर आपण म्हणू काहीतरी आहे, त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात असं मला वाटतं. मी बरोबर का चुकते तुम्ही सांगा. एक, आपलं आयुष्य सोपं होऊन जातं, आपण कुणावरती तरी भार सोडून टाकतो. दुसरं, समाजामध्येच कॉन्फ्लिक्ट होत नाही ना, कारण आपण काहीतरी आहे म्हणतोय. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करताय, तुम्ही जर जबाबदारी बॉसवरती टाकली, तू ठरव बाबा, तर तुमची जबाबदारी हलकी होते. हे बॉस बीस असलं काही नसतंय, सगळं मीच करतो, मग सगळी जबाबदारी तुझ्यावरती येते. नाही, बरोबर आहे. आणि अनुभव तसे येतात ना, त्यामुळे तुम्ही ती काही कल्पना म्हणू शकत नाही त्याला. ते इमर्सन जो होता
तो निसर्गवादी होता आणि त्यानं ट्रान्सेंडेंटॅलिझम असं त्याचं विचारसरणीला ते नाव आहे ते. तर तो काय म्हणतो, आतला आवाज एक असतो प्रत्येक माणसाला, पशु पक्षी सगळ्यांना असतो. पशु पक्ष्यांनी तो तसाच ठेवलेला आहे आणि माणसातला मात्र तो आतला आवाज वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये आपण गुंतून गेल्यामुळं तो आतला आवाज हरवत निघालेला आहे आपला सगळ्यातून. तो पुन्हा जर आपल्याला प्रस्थापित करायचा असेल तर आपल्याला निसर्गामध्ये जावं लागेल. आणि हाच विचार मी या पद्धतीनं विचार करत होतो. त्याला आतला आवाज न म्हणता एक शक्ती असं मी म्हणत होतो, काहीतरी एक शक्ती माणसामध्ये असते. सगळे पशु पक्षी जनावर वगैरे तुम्ही घ्या, त्यांच्याकडं आता मी नेहमी दोन्हीच्या मधलं तुम्हाला असं विस्तारानं सांगतो मी ते, की मानवी जीवनाचा इतिहास हा शांती शोधाचा अपयशी प्रवास आहे असं माझं म्हणणं आहे. अपयशी का म्हणतो मी, तर माणूस अजून शांत झालेला नाही. त्यानं शांतीसाठी काय काय केलं याच्यामध्ये, मनाच्या शांतीसाठी मंदिरं शोधली, प्रार्थना शोधल्या, देहाच्या शांतीसाठी त्यानं डॉक्टर, दवाखाने, औषधं ह्या सगळ्यांचा शोध लावला, बुद्धीच्या शांतीसाठी गणित, तर्कशास्त्र, कोडी हे सगळं काढलं त्यानं ते, आत्म्याच्या शांतीसाठी अध्यात्माचा शोध लावला, भविष्यकाळामध्ये शांती मिळू दे म्हणून त्यानं पैशाचा शोध लावला. ज्याच्याकडे पैसा आहे तो म्हणतो मला उद्याची काळजी नाही, माझ्या 7 पिढ्या खातील एवढा पैसा माझ्याकडे आहे. एवढंच नाही तर मृत्यूनंतर शांती राहू दे म्हणून आयुर्विम्याचा शोध लावला आपण, इन्शुरन्स. एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा माणूस आज अशांत आहे. आणि ह्यातलं काही नसलेले पशु पक्षी प्राणी वगैरे जे आहेत ते अत्यंत शांत आहेत. ट्रॅफिक सिग्नलला ते गाई म्हशी असतील, कुत्रे असतील, शांत झोपलेले असतात. दोन्ही बाजूनं ट्रका जात असतात, गाड्या जात असतात, हॉर्न कर्कश, पण त्याच्या झोपेत झोपमोड होत नाही त्यांची. आणि माणूस मात्र गादीवर सुद्धा रात्रभर वरती फॅन असताना तळमळत पडला असो सगळा, तो गोळ्या खाल्याशिवाय त्याला झोप येत नाही त्याला. दुसरी गोष्ट BP, शुगर हे आणि काय किडनी लिव्हर, हृदयाचे विकार, असंख्य गोष्टीने माणूस त्रस्त होऊन गेला सगळा जातो. माझे एक मित्र आहेत, व्हाईस चान्सलर होते ते तर सकाळी एकदा मी त्यांच्या घरी गेलो होतो, भरपूर गोळ्या घेऊन बसले होते बशीमध्ये. मी म्हटलं सर काय चाललंय, नाश्ता चाललाय म्हणले. ह्या एवढ्या गोळ्या सकाळी खाल्ल्यावर मग मी उभं राहतो म्हणले थोडा वेळ. ही परिस्थिती आपल्याकडे आहे. तुम्ही प्राण्याकडे बघा, सशाच्या पाठीमागं किंवा हरणाच्या पाठीमागं एखादा वाघ जरी लागला तरी ते जीव तोडून पळतील, अटॅक येऊन मरत नाहीत. ससा असो, हरिण असो, कुणी असो, हे सगळ्याचे यांना पकडलं तर ते मरेल ह्याच्यामध्ये. पण BP वाढणं, अटॅक होणं, जीवावरचा प्रसंग आलेला असताना सुद्धा या प्राण्याला यांच्यामध्ये नसतो. ते हरिण आपलं जिराफ, उंट, त्याच्या माना केवढ्या केवढ्या असतात, एकालाही स्पॉन्डिलायटिस नाही आहे कोणाला. ते आता आपल्या ह्या बेळगाव भागामध्येच ऊस, एक एकर ऊस हत्ती खाऊन जातात. कोणाला शुगर, डायबिटीस हा प्रकार त्यांच्याकडे नाही आहे कुठला. किंवा ते गवेरेडी वगैरे येतात, भरमसाठ चालतात सगळं, पण आपल्याला पोटाला हे अपचन झालं, गॅस झाला, हे काही प्रॉब्लेम नाही. हे सगळे प्रॉब्लेम माणसालाच आहेत सगळ्याच्या. मग इमर्सनचा बद्दल आपण बोलत होतो, तो जे म्हणतो ना की आतला आवाज किंवा मी ज्याला आतली शक्ती म्हणतो ती, ही या प्राण्यांच्याकडे सगळ्याकडे तसंच आहे. त्यांना आजार होतात, आजार औषध न घेता आपोआप बरे होतात. त्यांचं अगदी शांततापूर्ण जीवन सगळं चाललेलं आहे सगळं. आपण मात्र काय झालं आहे, साधे एखाद्या तुम्हाला लग्न समारंभाला जायचं आहे, कपडे कुठले घालू, बाई असेल तर दागिने कुठले घालू, या असले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणसाला स्वतःचा विचार करायला वेळच नाही आहे. आणि स्वतःचा विचार करायला पाहिजे ही कन्सेप्टसुद्धा आपल्याकडे ती येईन ते अजूनही सगळी ती. त्यामुळं हा सगळा प्रकार होतोय. मग ते आपण जे वेवलेंथ जुळणं जे म्हणतो आपण, ती ही शक्ती तुमची थोडी बहुत शिल्लक आहे ह्याचं ते द्योतक आहे, हा सगळा प्रकार आहे. म्हणून मला वाटतं की ते ह्या ज्या गोष्टीची शक्ती वगैरे म्हणतो आपण, किंवा इमर्सनं जो आतला आवाज सांगितला सगळा तो ते अगदी खऱ्या गोष्टी आहे सगळ्याच्या. कुठंतरी गो बॅक टू नेचर हीच आता ही चळवळ जगभर हळूहळू कुठंतरी यायला लागली आणि त्या पद्धतीनं आपण तिकडे जाणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये खूप छान एक्सप्लेन केलं तुम्ही. आणि ते तर मी ॲज अ कॉम्प्लिमेंट घेणार आहे की जर आपली वेवलेंथ जुळत असेल तर आपला आतला आवाज थोडाफार शिल्लक आहे, त्याचं ते लक्षण आहे असं तुम्ही म्हणालात. याच्यामध्ये मला 2 गोष्टी मांडायच्या होत्या की एक, मी पण नेहमी हा विचार करायचो, आत्ता नाही शाळेत असल्यापासून, की यार किती टेन्शन घ्यायचं, हे पास झालो नाही तर काय, मार्क चांगले पडले नाही तर काय, माझं हस्ताक्षर चांगलं नाही म्हणून लोक चिडवतात, माझं हस्ताक्षर चांगलं नाही म्हणून लोक मला चिडवतात, आई वडील रागवतात, शिक्षक ओरडतात. पण कुत्र्याला हे काहीच टेन्शन नाही आहे. कुत्रा जन्माला येतंय,
छानपैकी त्याचं काय असेल ते कर्म करतंय, ते मरून जातंय. हा प्रश्न मी माझ्या मनामध्ये जवळजवळ 20 वर्ष बाळगलेला आहे. ज्यावेळेला मला सॅटिस्फॅक्टरी जॉब मिळत नव्हता, का मी जॉबचं टेन्शन घेऊ? मी जॉबचं टेन्शन घेणं हे फक्त माझं आयुष्य आहे का? मग मला जर जॉबचं टेन्शन आहे तर इतर प्राण्यांना, पक्ष्यांना ते टेन्शन का नाही आहे? मग मी कावळा झालो असतो तरी परवडलं असतं मला. कोकिळाच करायला पाहिजे अशी काही गरज नाही, निदान हा स्ट्रेस तरी गेला असता. कावळा झालो असतो तरी. पण ह्या प्रश्नाचं उत्तर मला फार लेटने मिळालं. तुम्ही जे अध्यात्माचा उल्लेख केलात, आता शेवटी ॲट द एंड ऑफ द डे ह्या सगळ्या आपण केलेल्या संकल्पना आहेत. त्यामुळे मानला तर देव, नाहीतर दगडच आहे. पण अध्यात्मामध्ये मला ह्याचं असं प्रश्न उत्तर मिळालं की आपल्याला असं वाटतं की तो जीव फार सुखात आहे, पण त्या जीवाला जे क्लेश आहेत ते फक्त त्या जीवालाच माहिती आहेत. आणि तो जीव जे आहे ना ते त्या चक्रातनं बाहेर पडायला बघतोय. त्याचं गंमत असं आहे की ते कालगणनेमध्ये गंमत आहे. मी आता जे माझ्यासमोर हे पुस्तक ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये कालगणना सांगितलेली आहे की ब्रह्माचं एक दिवस म्हणजे एक युग आणि ब्रह्माची एक रात्र म्हणजे एक युग. युग नाही वाटतं, काहीतरी युगापेक्षा 100 युगांचं एक असं काहीतरी आहे. ते गणित आहे, त्यात मी थोडंसं आता स्टडी करतोय ते. सो त्याच पद्धतीनं आपण आपला एक दिवस रात्र होईपर्यंत कित्येक कीटक जन्मतात पण आणि मरतात पण. असं असू शकतं की त्यांचं एक आयुष्य म्हणजे आपला एक दिवस आहे, मग त्यांचं एक वर्ष म्हणजे आपला काहीतरी महिनाभर असेल. प्रत्येक प्राण्याचं आयुष्य हे आपल्या पद्धतीने आपण सेट पण केलेलं आहे. सो त्या एव्होल्युशनमधनं, त्या चक्रातनं ते बाहेर पडत 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 मानवतेपर्यंत येतात. मानवतेपर्यंत काय येतात? कारण त्याच्यानंतर त्यांना मुक्तीला जायचं आहे. हा मुक्तीचा जो विचार आहे, ही जी संकल्पना आहे, आपल्या आरत्यांमध्ये सांगितलेली आहे. जन्म मरण नको आता, नको एर झारा. हा जो थॉट आहे, किंवा दत्ताच्या आरतीमध्ये शेवटचं कडवं जे आपण म्हणतो, इतका सोपा तो अर्थ आहे. पण तो जो अर्थ आहे तो माणसाला समजलेला नाही आहे. आता तुम्ही मला सांगितलं बाहेर माझी गाडी थांबलेली आहे, ही गाडीची किल्ली घे, कोल्हापूरला जा, अमुक अमुक ह्या दुकानात जाऊन अमुक एवढी पुस्तकं घेऊन ये. आता ती पुस्तकं आणायचं सोडून मी कोल्हापूरला जाऊन भलतंच काहीतरी करत बसलो तर तुम्ही मला ओरडणार. तर हा जो माणसाचा जन्म झालेला आहे तो ते पुस्तकं कलेक्ट करायला तो झालेला आहे. पण ते पुस्तकं कलेक्ट करायचं राहिलं बाजूला, आपण भलतंच करत बसलोय. आणि त्यामुळं हे झालेलं आहे. इथपर्यंत एक झालं. नंबर 2, माझा तुम्हाला हा प्रश्न आहे, कारण मी कन्फ्यूज आहे म्हणून, की आपण असं बघतो की पूर्वीचे दिवस फार चांगले होते. जर पूर्वीचे दिवस फार चांगले असले, जास्त गोंधळ न घालता डायरेक्ट प्रश्न विचारतो, तर मग आपण विकास करायचा नाही का? मग नाही, विकासाचा तो भाग नाही आहे. आणि सगळंच जुनं ते सोनं असं नसतं, काही नवं ते हवं असंही असतं त्याच्यामध्ये. पु ल देशपांडेंचं मी मगाशी बोलत होतो, तर ते काय म्हणायचे की कोणतीही नवी सुधारणा आली की 4 अमृताचे थेंब घेऊन येते आणि एक 8-10 विषाचे थेंब घेऊन येते. माझं म्हणणं असं आहे त्याच्याबद्दलचं की 4 अमृताचे थेंब घेऊन येते आणि 4000 विषाचे थेंब घेऊन येते. उदाहरणार्थ आपल्या हातात असला मोबाईल, आणि ह्या मोबाईलचे दुष्परिणाम सगळे बघायला लागले आणि आता दुनिया मुठ्ठी मेवा असं आपण म्हणतो, पण आपण त्याच्या मुठीत गेलो त्या मोबाईलच्या. हे असा सुधारण्याचा एक भाग असतो. जुन्या काळी लोकांची हाव फार कमी होते, तो एक मुद्दा आपण घ्यायला पाहिजे. की गरीब आहे म्हणून रडणारा आणि आत्महत्या करणारा मी कोण बघितलं नाही कधी. गरिबीसाठी गरीब जे असेल ते मान्य करत होते सारे असे ते. मग आज आपली महात्मा गांधींचं एक फार चांगलं विधान आहे. ते काय म्हणतात, देर इज इनफ इन द वर्ल्ड फॉर एव्हरीबडीज नीड बट नॉट इनफ फॉर एव्हरीबडीज ग्रीड. किती सुंदर सांगितलं त्याने ते, की ज्याची गरज एवढी आहे त्यासाठी भरमसाठ येत आहे. आणि त्याच्यामुळं पशु पक्षी साठा कधी करत नाहीत धान्याचा, आणि ते उपाशी कधी मरत नाही. आणि माणूस साठा करत असतो, सगळ्यांचं साठवण करतो सगळं ते, आणि नेहमी उपाशी मरणारी माणसं आपण सगळी बघत असतो घराचं ते. जुन्या जीवनामध्ये आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मी अगदी लहान होतो, माझ्या आत्तीचं लग्न ठरवायचं होतं, गोकाकचे पाहुणे आले होते, आणि माझ्या आजोबांना ती मुलगी वगैरे, त्यांना मुलगी वगैरे पसंत पडली, आमच्या आत्या पसंत पडली. त्या मुलाचे वडील काय म्हणाले, नाही माझ्या आता ठरवूया आपण काय हे करायचं वगैरे. मग म्हटलं एक म्हणतो तो द्या घ्यायचं काय बघा. तर माझे आजोबा त्या काळात सुद्धा अत्यंत पुरोगामी विचारायचे होते. ते म्हणले मी हुंडा घेणार नाही, हुंडा देणार नाही, हे आमचं तत्व आहे म्हणले. ते मुलगी आणि नारळ मिळेल. तर त्या मुलाचे वडील उठले आणि ते काय म्हणाले की तुझ्या नारळासाठी मी आलो नाही,
मला फक्त माझी मुलगी दे म्हणाले ते. आणि दोघेही एकमेकाला मिठी मारली त्याने ते. आणि मला ते अजून मी त्याचं चित्र काढू शकतो त्या दृश्याचं. ते झालं ते किती मोठी माणसं होती. आणि आज आपण बघतो ते लग्नाला व्यवहार आपण करून टाकला त्याला. तो धर्म आहे, तो लग्न करतात ते, पण व्यवहार करून टाकला त्याला तो. आणि मग हे एवढं सोनं तेवढं सोनं. एक माझ्या मित्राचं एक लग्न मी ठरवत होतो, तर त्यानं मला काय सांगितलं, सर माझ्या लहान भावाचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे, माझंच लेट झालेलं आहे. ते मी जास्त मागत नाही, पण त्याला जेवढं घातलं आहे तेवढं तरी मला असावं, त्यात मला कमीपणा नको. मी म्हणालो ह्यात कमीपणा वगैरे काही नसतो. हा अगदी एक धार्मिक कार्यक्रम आहे बाबा, सगळा दोन मनं जोडण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळं काय तुम्हाला करायचं एकमेकाला खुशीनं करा, मागामागी नाही. अनेक वेळा लग्न मी ठरवतो, पण ही ठरवायची वेळेला मला घेत नाहीत त्याच्यामध्ये. कारण मी कोण मागू देत नाही, हुंडा किंवा हे वगैरे सारं असं ते. मग त्यांनी मागितलं नाही, तो सगळा भाग वेगळा असतो. हे पण काय प्रकार आहे सगळा साधू कसलं मागणं बिगणं. हा वाढवली ती ग्रीड असेल तर त्याला इनफ नाही आहे म्हणून गांधीजी म्हणतात. तोच आपला सगळा प्रकार चालला आहे सारा साधू. त्यामुळं जुनी जी माणसं मी सगळी बघितलेली आहेत, जुनी जीवन पद्धती मी बघितलेली आहेत. आता कितीतरी वर्ष मी गावाकडेच होतो आणि आम्ही लहान असताना वगैरे सगळं अंगणात झोपत होतो. डास होते, ढेकून होते त्यावेळेला, पण कधीच चावलं आहे आणि आम्हाला रात्री झोप लागलं नाही असं कधी मला बघायला मिळालं नाही कधी. त्या याच्यामध्ये एक खाली एक वाकळ टाकणे, वरती एक वाकळ अंगावरती घेणे आणि सगळे त्याच्यामध्येच झोपणे. इतकं साधं सोपं जीवन होतं साराचं ते. आता जीवन आपण कॉम्प्लिकेटेड करायला लागलो, लक्षामध्ये घ्या ते. तसं ते कॉम्प्लिकेटेड झालं. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. रुक्मिणी म्हणून माझ्या मित्राची बहीण होती चिक्कोडीला, आणि ते रानातच घर होतं. आम्ही एकदा माझ्या पुंडलिक म्हणून माझा मित्र होता, तो आम्ही त्याच्या घरी गेलो आणि या म्हटल्याने मग परसातली त्यानं ती मेथी तोडून आणली, हे चिचून टाकलं, लसूण जरासं मीठ घातलं त्याच्यामध्ये. ती चव अजून माझ्या जिभेवरती आहे. पूर्वी वांगी, जे आमचं गाव मांजरी वांग्यासाठीच प्रसिद्ध होतं ते. ती वांगी आम्ही कधी त्याची आमटी करून खायचं काही आम्हाला गरज नव्हती. ती जेवायला बसलं की कापणे, चटणी मीठ आणि एक चमचाभर तेल घातलं की अतिशय चांगली टेस्ट. आज माणसाच्या जिभेला चव नाही, लक्षामध्ये घ्या. अगदी खानावरती अजिनोमोटो वगैरे जे घालते चवीसाठी घालते आणि ती विष आहे कम्प्लीट असं ते. मग जेवणातलं सत्व गेलं, हळूहळू जीवनातलं सत्व जायला लागलं सारं असं ते. चवी सगळ्या निघून गेल्या, जिभेचं काय काम राहिलं नाही, काय करायचं काय म्हणजे. त्यामुळे ते पूर्वीचं जे जीवन होतं ना ते, त्याचं आणखी एक कारण आहे. त्यावेळेला ऊस नव्हता. मी ज्यावेळेला लहानपण सांगतोय माझं, गावात आमच्या ऊस नव्हता कुठेही. आणि आमचे आप्पासाहेब पाटील म्हणून स्वातंत्र्य सैनिक होते, ते नेहमी म्हणायचे की ऊसाचं पीक फार वाईट आहे रे, ते चांगलं नाही आहे. साखर न मिळाल्यामुळं एखादा माणूस मेलेला मला दाखवा, पण साखर खाऊन मेलेली मी तुम्हाला लाखो माणसं दाखवतो म्हणायचे ते. आणि आज तर बघतो आपण ते शुगर हा मेजर आजार होऊन बसला सगळा आपल्या सगळ्यांना. त्यातूनच ती दारू बिरू सगळी होते, मळी तयार होणे सगळं ते. हा सगळा प्रकार ही नको ती पिकं आली, फायद्यासाठी आली ती, पैशासाठी वगैरे सारी अशी ती. बारोमास जी सदानंद देशमुखांची फार सुंदर कादंबरी आहे. त्या बारोमासमधला एक जो म्हातारा आहे, तो म्हणतो ह्या हायब्रीडला तो विरोध करतो पूर्णपणे. हायब्रीड ज्वारी पेरली तर त्याची मुलं वगैरे सांगतात त्याला, बाबा हे अतिशय गरजेचं आहे आणि याच्यामुळं पैसा भरमसाठ मिळतो. मग त्याचा एक प्रश्न असतो, पैसा भरमसाठ मिळतो तर कर्ज का फेटणार आहे म्हणतो तो, शेतकरी का आत्महत्या करायला त्याच्यामध्ये, कुठं गेलं तुमचं हे सारं. ही सगळी सुधारणाच म्हणतो ना आपण सारी अशी ती. त्यामुळं ह्याच्यावरचे पुन्हा तेच उत्तर दे की आतला आवाज शोधणं, आपल्या शक्ती पुन्हा त्या जागृत करणं, राहता येईल तेवढं साधं राहणं. हा ते मला वाटतं हे मोतीनंदन बहुगुणाचं भाव असेल, ते चिपको आंदोलनाचं होतं ना त्यांचं ते उत्तम कांबळे मला सांगत होते. नाशिकला आले होते का कार्यक्रमाला, आणि त्यांना मोठा माणूस असल्यामुळं ह्याच्यामध्ये ठेवलं होतं त्यांना ते फॉरेस्ट हॉटेलमध्ये. तिथं उत्तम कांबळे भेटायला गेल्यानंतर ते काय म्हणले, तुझ्या घरात एक 2 फूट बाय 2 फूट जागा आहे काय. तर ते म्हटले हो आहे की मला याच्यामध्ये. मग तेवढ्यात मी बसतो म्हटले, मला काय अडचण, हे कशाला पाहिजे म्हटलं हॉटेल सगळं ते. मग तुमची बॅग वगैरे घ्या म्हणून यानं सांगितलं, तर कुठं आहे बॅग म्हणले ते. तर एक शर्ट जो होता तो तेवढाच तो अंगावरचा आणि काय धोतरवर ते, आणि एक पंचा टाकला. अरे 4 दिवस धुतलं नाही तर चालते म्हणले. किती साधं जीवन आहे यांचं. म्हणजे हा प्रकार नंदा खरे तुम्हाला माहिती आहेत, लेखक, साहित्य अकादमी नाकारली त्यांनी, आणि मोठा विचारवंत, निसर्गावर प्रेम करणारा. त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं की ते गडचिरोलीला गेले, अभय बंगांचं तिथं काम चालायचं. मग अभय बंग, मला वाटतं राणी बंगच त्यांच्या मिसेस, आणि नंदा खरे यांच्या मिसेस, हे सगळे म्हणून असं जंगलात गेले.
आणि जंगलात गेल्यानंतर अभयभंग काय म्हणाले, आता एक 10-20 मिनटं कुणीही बोलायचं नाही, फक्त आवाज ऐकायचे. आणि मग ते नंदाकृष्णने असं लिहिलं आहे की इतके पक्ष्यांचे वगैरे कीटकांचे आवाज येत होते आणि इतके छान वाटत होतं ते 20 मिनटं, स्वर्गात विहार केल्यासारखं वाटलं. आमचं आम्ही बोलत जात असताना तिकडं लक्ष नव्हतं म्हणाले ते. आणि मग माझी मुलगी अमेरिकेत असते आणि ती नेहमी सांगते की बाबा तुम्ही फेसबुकवरती या. तर नंदाकरे म्हणतात की मी हे असले आवाज ऐकू का फेसबुकवर येऊ. त्यांना तो आनंद कळला. त्याला एक कन्नड लेखक आहेत, ते असं पक्षी निरीक्षण जंगलामध्ये सारखं फिरत असं आपले एक स्कूटर घेऊन. तसंच एक सुंदर पक्षी त्यांना दिसला आणि ते थांबून उशीर निरीक्षण करत होते. त्यांना एक प्रकारची समाधी लागते त्या लोकांना. तेवढ्याच जंगलातली 2 माणसं आली आणि ते म्हटले हा आजारी आहे आणि ह्याला मुख्य रस्त्यापर्यंत तुम्ही जरा नेऊन सोडायला. मग त्याला त्यांनी बसवलं, नाईला जाणं रस्त्यापर्यंत गेले, त्याला सोडून परत आले त्या ठिकाणी. म्हणजे पक्षी उडून गेला होता. त्यांना फार वाईट वाटलं. ह्यांनी काय केलं असेल, मागची सीट काढून टाकली स्कूटरची. ह्याच्या पुढं इथं कोण नको म्हटले, तो आजारी आहे का काय, मला हे बघायचं आहे म्हणजे सगळं असं. त्यामुळं निसर्गाकडं माणसानं वळावं, नैसर्गिक पद्धतीनं जगावं. उगाच कुठलं तरी अवडंबर गेलं, मी ह्या पोस्टवरती आहे, मी त्या पोस्टवरती आहे, मी नवरा आहे म्हणून बायकोनं माझं ऐकायला पाहिजे. हे असले काय काय ना किती प्रकारचे, तुम्ही आता मगाशी म्हणाला की ते किती टेन्शन्स आपण घेऊन जगत असो सगळ्या अशा. साधं पास व्हायचं झालं तर किती काय आहे. काही मुलं, तुम्हाला आता गंमत म्हणून सांगतो मी त्याच्यामध्ये, सकारात्मकता कशी असते. एक मुलगा घरी आला, त्याचा रिझल्ट होता. बापानं विचारलं काय झालं तुझा रिझल्ट काय झाला. त्या मुलानं सरळ उत्तर नाही दिलं. तो म्हणला आमच्या गल्लीतली ढिगाण पोरं नापास झाली म्हणाला. तो ते बापानं विचारलं ते ढिगाण होते रे, तुझं काय म्हणलं. मी काय दुसऱ्या गल्लीतला आहे म्हणलं. तो मी त्या ढिगातच आहे गेलो. ते किती सकारात्मकतेने घेतो. तो रडणं पिडणं आत्महत्या करणं वगैरे अशातला कुठला भागच नाही त्याचा. त्यामुळे ही जीवनात आपल्याकडे सकारात्मकता पाहिजे. आपली जी हाव आहे तिला कुठेतरी आपण व्यसन घाललं पाहिजे त्याच्यामध्ये ते. आणि त्यामुळे ते जुनं जीवन चांगलं आपल्याला का वाटतं त्याचं कारण असं काय, मी माझ्या आजोबांच्याकडं वडिलांच्याकडं वगैरे हे पाहिजे ते पाहिजे असलं मी काही कधी बघितलंच नाही, किंवा शेजारपाजारची माणसं असतील ते. आणि आज मात्र त्याच्या पाठीमागं लागलेली माणसं मात्र बघायला की जीव व्याकुळतो त्याच्यामध्ये ते. कारण ह्या माणसाला सतत सापडे ना, लागलायच पाठ नसतं तो, असंही होतं. खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलं. ह्याच्यामध्ये मला आता 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे ते भूक जे म्हणालात तुम्ही, गरिबी, हे मी पण एक्सपिरियन्स केलेलं आहे. म्हणजे आता गरिबी कशाला म्हणतो आपण, मी दुसऱ्याला काय देणार नाही, दुसऱ्याला काय देणार नाही, मेजरली फूड. पण लहानपणी बघा सर, मी पण माझ्या मित्रांच्या घरी जायचो किंवा कुणाच्या ओळखीचे जर कोणी असतील तर त्यांच्या घरी जायचो. पाहुणचार एवढा छान व्हायचा, 2-3 गोष्टी मिळायच्याच हमखास. त्याच्यामध्ये एक तर शेंगा गूळ मिळायचं फिक्स. त्याच्यामध्ये सर त्यावेळेला तुम्ही सांगितल्यासारखं लोकांच्या घरामध्ये साखर नसायची आणि मेजरली गाय असायची. मला आजही आठवतं आहे, आमच्या गावाजवळ भैनाकवाडी म्हणून गाव आहे. मी माझ्या वडिलांच्या सोबत तिकडे गेलो होतो. मला गहीवरून आल्यासारखं होतं तो प्रसंग आठवल्यावरती. तर तिथे एक आजी आजोबा होते आणि त्या आजी आजोबांची आणि माझ्या आजी आजोबांची ओळख, म्हणजे माझ्या वडिलांच्या वडिलांची, त्यांचं नाव वगैरे आता मला काही लक्षात नाही आहे, पण ते वडिलांना त्यांनी ओळखलं. अगदी मुलासारखं त्यांनी स्वागत केलं. छोटं घर, अगदी बसवले. नाही म्हटले दूध पिल्याशिवाय अजिबात जायचं नाही. चहा कॉफी हा प्रकार नव्हता, दूध पिल्याशिवाय जायचं नाही म्हटलं. आम्ही बसलो, पण थोडा उशीर व्हायला लागला दुधाला. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आजी आमच्याबरोबर बोलण्यामध्ये मग्न होती आणि आजोबा गुपचूप साखर आणायला गेले होते की बिनसाखरेचं दूध कसं द्यायचं. आणि ते मग नंतर वडिलांना म्हणाले की तू एक पिशील बाबा, हा मुलगा आजच्या काळातला आहे, ह्याला बिनसाखरेचं दूध कसं जाईल. आणि त्यांनी गरम अर्धा वाटका जे दूध दिलं आणि त्यात तुम्ही जे सांगितलं मेथीच्या भाजीची चव, तर ती मला त्या दुधाची चव अजूनही जिभेवरती आहे. आणि त्याच पद्धतीनं बऱ्याच मित्रांच्या घरी जायचो, ते असेल ते म्हणायचे ये जेव ये. आणि काय गरीब श्रीमंत नावाचा प्रकार नव्हता. मांडी घालून बसायचं, ताट समोर घ्यायचं. आणि आमच्याकडे ती शांता काकू म्हणून अजूनही आहे. परवाच तिचे मिस्टर तुकाराम काका वारले, त्यांची आठवण फार येते मला. तर शांता काकूकडे गेलं तर ती उपाशीपोटी कधी सोडत नव्हती. ती मेजरली हेच भाकरी आणि पालेभाजी. आणि तिच्या लहानपणी हातचं जे मी भाकरी आणि भाजी खाल्लेलं आहे ते आजही मला त्याची चव माझ्या जिभेवरती आहे. त्यामुळं गरिबी कुठं आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे जर आत्ता जर गरिबी आहे असं आपण म्हणत असू तर ती मानसिकच गरिबी आहे. एनिवेज, माझा प्रश्न इथून तुमच्या अनेक सांगतो मी, दुधाचा तुम्ही उल्लेख केला. त्यावेळेला दूध कुणीही विकत नव्हतं कोणाला. आणि पाहुण्याला म्हटलं की स्वतःहून आणून देत होते दूध, आपल्या गाईचं म्हैशीचं, ज्याच्याकडे म्हैस वगैरे नसेल त्याला ते.
गवळी नव्हता. गावात गवळी आला, एक गवळी आला की त्याच्या पाठीमागून 2 डॉक्टर आले गावात. कारण घरातलं दूध दुभतं गेल्यापासून हे सगळे आजार वाढले झाले. प्रत्येकाला तो याच्या पित्ताच्या गोळ्या खातो, बिकॉसूल, रिनिफॉल असल्या काहीतरी गोळ्या खायला लागतो. प्रत्येक घरामध्ये एक छोटासा दवाखाना झाला अलीकडं. पूर्वी तो कुठंच नव्हता. कसलेच असला हा प्रकार ह्याच्यामध्ये वगैरे नव्हता. पण ती माणसं एक तृप्त होती बघा, ते आहे त्या ह्याच्यामध्ये तृप्त होती. तेच म्हणतो की आपण सुख मानण्यामध्ये असतं ज्याला आपण म्हणतो, किंवा एव्हरीथिंग व्हॉट एव्हर यू फील इट इज अ स्टेट ऑफ माइंड, असंही जे आपण म्हणतो की त्याच गोष्टी तुम्ही म्हणाल तर लहानपणी घरी आणून द्यायचे दूध वगैरे. माझ्या लहानपणी समोरच्या घरामध्ये जर मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम असायचा, आमच्या घरातनं खुर्च्या न्यायचे. हा प्रकारच नव्हता की आम्ही गरीब आहे तुम्ही श्रीमंत आहे. हे एकदम नॉर्मल होतं. युटेन्सिल्स वगैरे जर एक्स्ट्रा लागत असतील किती एक्सचेंज करायचो आपण. दीपावळीला पराती गोळा करायच्या, पोळपाट लाटणं गोळा करायचं, कॉमन शेअरिंग हे किती होतं. आणि मला मुलीचं लग्न असेल तर सगळं गाव ते करायचं. एक्झॅक्टली मीटिंग भरवायचे ते. मांडव घालण्यापासून ते हौद भरून गाडी न्यायचं आणि पाणी भरून आणायचं नदीतलं वगैरे, हे सगळं होतं. हे तर फार जुनं झालं. पण माझ्या लहानपणीपर्यंत मीटिंग घ्यायचे. हा माणूस म्हणजे ते एक टॅग लागलेला असायचा की तू आमंत्रण सांगायची जबाबदारी तुझी, किचनची जबाबदारी तुझी. माझ्या वडिलांच्याकडे अकाउंट्सचं काम असायचं, आहेर वगैरे घ्यायचा, ते कॅशबॅक घेऊन फिरायचे. हे सगळं किती सुंदर आहे ते. तर ते आपण हरवत चाललोय. एनिवेज मशीनविषयी आपण बोलत होतो की नवीन शोध लागले की 4 थेंब अमृताचे आणि तुम्ही सांगितलं 4000 थेंब. पण ह्याचं पण उत्तर शास्त्रांमध्ये देऊन ठेवलेलं आहे. एक्झॅक्टली कुठं ते मला माहिती नाही, पण शास्त्र असं म्हणतं की कलियुगामधला राक्षस म्हणजे यंत्र आहे. आणि हे बारीक ऑब्झर्व केल्यावरती आपल्याही लक्षात येतं बघा. कारण एकतर राक्षसांचा आवाज अकराळ विकराळ असतो. सो सुरुवातीला जे इंजिन्स आले त्यांचा आवाज अकराळ विकराळ. आजही शेजारनं एखादं बुलडोजर रोलर गेलं किंवा वर्ण विमान गेलं तर किती कर्कश आवाज असतो. दैत्य असल्याचं सगळ्यात बेसिक लक्षण. नंबर 2, ते विराट असतात अगदी. काय बेडोल हे यंत्र पण अगदी अशीच असते. JCB वगैरे आपण बघतो, लांब लांब दात, ती चेन वगैरे फिरत जाते, जमीन हादरते. तर हे सगळं दैत्यांना सिमिलर जाणारं आहे. नंबर 3, याच्यामध्ये पिशाच्याचा पण उल्लेख केलेला आहे की हे दिसणारे भूत झाले, पण न दिसणारे दैत्य पण आहेत. त्या न दिसणाऱ्या दैत्यांमध्ये की दिसायला एकदम भारी दिसतात पण काम एकदम घातक. हे इंटरनेट आलं बघा, मोबाईल फोन आला, कम्प्युटर आलं. आणि हे ज्या वेळेला मनुष्य लक्षात घेईल की बाबा हे आपल्याला सुखासाठी नाही आहे, आपल्याला संपवायसाठी आलं. तुम्ही म्हणालात गावात गवडी आला आणि गावात दवाखाने आले किंवा आजार सुरू झाले. एक्झॅक्टली त्या पद्धतीनं घरामध्ये वॉशिंग मशीन आलं, घरामध्ये फ्रीज आलं आणि तेव्हापासून आजार सुरू झाले. कमरेचे आजार असतील, पोटाचे आजार असतील. बरोबर आहे. आणि जी कामं आपण मॅन्युअली करत होतो ती सगळी यंत्राकडून आपण करून घेतो. आपल्याला वाटतं की यंत्र आपलं गुलाम आहे, पण आपण यंत्राचे गुलाम हळूहळू होत जातो. घड्याळाचे गुलाम म्हणून आनंद कारणेकरांचं एक लघुनीमध्ये सांगतात की घड्याळावर सगळं चालतं आपलं. एवढंच नव्हे तर आपली रोजची जेवणाची वेळ झाली की भूक लागली म्हणून आपण जेवत नाही, वेळ झाली म्हणून आपण जेवतो. म्हणजे किती फरक पडला लक्षामध्ये घ्या. शरीराला ज्या वेळेला गरज असते अन्नाची त्याच वेळेला खावं. तुम्ही एखाद्या ह्याला वाघाचं सुद्धा उदाहरण देतात की वाघानं जर एखाद्या हरणाला मारलं आणि खाल्लं तर त्याच्यापुढे दुसऱ्या हरणाचं पिल्लू गेलं, गाईचं वासरू गेलं, तो तिकडे ढुंकून बघत नाही तो. आणि त्यामुळे अक्षरशः वाघाच्या भोवताली ही असली सगळी जनावरं जी असतात ती निवांत राहतात. कारण त्यांना माहिती आहे की आता हा खात नाही, आम्हाला मारत नाही. म्हणजे तो भूक लागली तरच तो खातो, मारतो, शिकार करतो. नाहीतर वेळ झाली माझी याच्यासाठी नाही. ह्याच्यामध्ये इंटरप्ट करून मला म्हणायचं आहे की मला हा नेहमी प्रश्न पडतो की जर हे पशुपक्ष्यांना कळतंय तर माणसांना का कळत नाही. खास करून जे करप्ट लोक आहेत, किती पैसा गोळा करायचा म्हणजे नेमकं कशासाठी. तुझं कर्तृत्व आहे, पुरुषार्थ आहे, तू वाटेल तेवढे कमव, मला प्रॉब्लेम नाही आहे, पण करप्शन करून किती पैसे मिळवायचे. एनिवेज मला त्या मुद्द्याकडे जायचं नाही आहे. तुम्ही जे मगाशी सांगितलं त्याच्यामध्ये मला भरपूर मुद्दे कव्हर करायचे आहेत. एक तुम्ही उदाहरण दिलं की जंगलामध्ये ते लोक गेले अभयभंग वगैरे आणि त्यांनी 20 मिनिटं ऐकायचं ठरवलं. माझ्यासाठी हा खूप मोठा कन्सर्नचा विषय आहे की आजकाल लोकांचं ओव्हरऑल ऐकणंच कमी झालंय. प्रत्येकाला व्यक्त व्हायचं आहे. त्यात आता रील्स आले त्यामुळं सगळं आवाज वगैरे तयार मिळतो. तुम्हाला फक्त अशी मान हलवायची असते, ॲक्टिंग करायची असते आणि ह्या गोंधळामध्ये तुम्हाला व्यक्त व्हायचं असतं. त्यामुळे हे ऐकणं जे हरवत चाललंय त्याला मी अशा पद्धतीनं रिलेट करेन की बेळगावला एकही चांगलं प्रोफेशनल रेडिओ स्टेशन नसणं, कमर्शियल रेडिओ स्टेशन ज्याला आपण म्हणतो, आकाशवाणी ज्याला आपण म्हणतो, हे बेळगावचं दुर्दैव आहे असं आपल्याला वाटत नाही का?
नाही तसं वेणुध्वनीचं मला बरं वाटतं ते, पण दुसरं एक पाहिजे त्या पद्धतीचं तुम्ही म्हणताय तसं अगदी चांगल्या पद्धतीनं. रेडिओचं तरी काय लक्षामध्ये घ्या, आता ते लोक ऐकत नाही आहेत, म्हणजे ऐकणं कमी झालं आहे. रेडिओ असं पाहिजे की लोकांनी ते ऐकायलाच पाहिजे. पूर्वी आपली आवड, वामन काळे सादर करते वगैरे असं सांगली आकाशवाणीचं वगैरे आलं की लोक अलर्ट होत होते, बातम्या लागायच्या त्याच्यावरती, बाजारभाव लागायचे, हे जीवनाशी मानवी जीवनाशी निगडीत अशा गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये होत्या. आताही करतायत ना याच्यातल्या भागाने थोड्या बहुत द्या, पण माणसाचं ऐकणं कुठल्या अर्थी कमी झालं माझं नाही कसं वाटतं. ते मी पण एक माणसामध्ये फार वाढत चालला आहे. अहम म्हणतो आपण त्याला सगळं. मला सगळं कळतं, मी म्हणजे फायनल, माझी मतं म्हणजे सगळे फायनल. ते असं कधी नसतं. चुकू शकतं ना आपलं ते, अगदी मोठमोठ्या पुढाऱ्यांचं चुकत असेल, पुढारी म्हणजे लोकमान्य टिळक बिळक हे असे सगळे म्हणतो आपण, तर मग आम्ही कोण लागून गेलो त्याच्यामध्ये ते. आणि दुसऱ्यांचं तुम्ही कसं असतं बा तुम्हाला सांगतो मी, पु ल देशपांडेंनी मला वाटतं केशवराव दाते असंच असावेत, त्यांच्या म्हणजे त्या काळचा मोठा नट, त्यांच्या अभिनयाचं वर्णन करत असताना ते काय म्हणाले की हा माणूस अगदी साध्या सुध्या नोकर बिकरचे नाटकातले नोकर वगैरे बोलत असतात तर तो ऐकण्याचा अभिनय फार चांगला करतो म्हणायचे ते. नंतर आपण ते शत्रुघ्न सिन्हा, राजकुमार वगैरे असले बघतोय आपण, हे बाजूचा बोलत असतं ते यांची मान दुसरीकडे असते, ताट झालेलं मला ते तिकडे बघतही नाही. ते असं नाही आहे, म्हणजे अभिनयसुद्धा तो सगळ्यात त्यांना चांगला वाटला, तो ऐकण्याचा अभिनय. तो म्हणजे ऐकणं हे फार गरजेचं आहे. चांगली भाषणं, आता आपण भाषणाचं किती आता नाथपेचं व्याख्यानमाला वगैरे तर होतात मेळावला, लोक ओढून आणावे लागतात, लोक कमी येतात त्याच्या ह्याच्यामध्ये वगैरे. ते आता वक्ते बी त्या पद्धतीचे नाही आहेत. नाहीतर पूर्वी सावरकरांचं एखादं व्याख्यान पुण्याला ज्या दिवशी असायचं त्या दिवशी सगळ्या सुवासिनी लवकर उठून अंगण झाडून रांगोळ्या काढायच्या, का आज सावरकरांचं व्याख्यान आहे. म्हणजे तसा वक्ताही तो लागतो त्या पद्धतीने सांगणारा वगैरे. ऐकणं, आई वडिलांचं तर ऐकेच ना, त्याला पण एक जनरेशन गॅप असा एक प्रकार हे म्हणतो त्याला, पण तो जनरेशन गॅप नव्हे. कारण मुलाबरोबर ज्यांचं पटत नाही, नातवाबरोबर कसं काय पडतं त्यांचं, आणि नातवंड ही त्याच्या पुढची पिढी आहे ती. जनरेशन गॅप वगैरे काय नसतो. ह्यांचा जो मीपणा आहे तो प्रॉब्लेम, आणि त्या नातवंडांच्याकडे मीपणा नसतो तो शेवटपर्यंत. ते नातवंडाने आज तर आपण बघतो न्यूक्लियस फॅमिली ज्या झाल्या, आजोबा आजी घरातून हद्दपारच झालेत, आणि आजोबा आजी म्हणजे लहान मुलांचं फायनल कोर्ट असतं ते, आणि असं कोर्ट की त्यांना त्यांच्या बाजूचा डिसिजन होणार हे त्यांना माहिती असतं पोरांच्याकडून. पण हे ऐकणं वर्गात सुद्धा नीट ऐकत नाहीत विद्यार्थी वगैरे सारं असं ते, तिथंही ते मोबाईलचा प्रकार सगळा सुरू असतो. फळ्यावर आम्ही आता सुंदर लिहितो सगळं असं ते, फळ्यावर लिहिण्यामध्ये सुद्धा एक सौंदर्य असतं, आणि ते आपल्याला शिक्षकाला ते माहिती पाहिजे. ते लिहित, आणि लिहिण्याच्या वेळेला ब्लॅकबोर्ड रिप्रेझेंट्स ब्रेन ऑफ द टीचर असं काहीतरी आहे, म्हणजे नॉलेज ऑफ द टीचर. शिक्षकाचं जे ज्ञान आहे ते ब्लॅकबोर्ड रिफ्लेक्ट करत असतो, रिफ्लेक्ट असायचं. मग ते बघणं तिथं, आता मुलं काय करतात, पटदिशी त्याचा फोटो घेतात, फळ्यावर जे काय लिहिलं पिरियड संपला की सगळं असं फोटो घेतात, झाल्या त्यांच्या नोट्स. म्हणजे नोट्स स्वतः काढणं एक त्याच्यात केवढे कष्ट आहेत. म्हणजे असे काही शिक्षक मी म्हटले तरी माझ्याकडे शिल्लक जरी असलं तरी तो पिरियड झाला की ते नोट्स जे आपल्या जे पॉईंट्स असतात ते सगळं नष्ट करून टाकायला पाहिजे आपण त्याला, ते कारण पुन्हा ते येता कामा नाही त्याच्यामध्ये. ते लहान मुलं शिकताना, लहान मुलांचा तर एक मोठं प्रॉब्लेम काय झालं, हे टेन्शन जे म्हणतो ना आपण, ते तिथून सुरू झालेलं आहे. ते लहान मुलाच्या पाठीवरती दप्तराचं ओझं आहे, त्याच्या डोक्यावरती अभ्यासाचं ओझं आहे, आणि त्याच्या हृदयावरती पालकांच्या अपेक्षांचं ओझं आहे. 3 प्रकारची ओझी घेऊन तो चालू शकत नाही, तेवढी ताकद त्याच्याकडे नाही. बघतो आणि ते सगळं ओझं, तिन्ही ओझी ते फेकून देतो. आणि नंतर तुम्ही बघत असाल ते ट्युशन, व्यसन आणि फॅशन ह्याच्या पाठीमागे तो लावतो, आणि मग तेच त्याला चांगलं वाटायला तर सारं असं ते. मग आता कशा पद्धतीचं केस राखणं, कानात काय ते हे वगैरे घालणं, अगदी तो काय पुरुष काय स्त्री, अरे ते पौरुष गेलो कुठं तुमच्यातलं सारं असं ते. आणि आदर्श म्हणून कोण, आमचा गल्लीतला किंवा गावचा पुढारी, आमचे दादा, आमचे तात्या, भाऊने बोलवलंय इलेक्शनच्या वेळा तुम्ही जरा हे करा. मला फार वाईट वाटतं आमच्या तरुण पिढीचं सारं असं ते. शिर्डीहून मी एकदा येत होतो आणि एका धाब्यावरती जेवायला थांबलो होतो, आणि त्यावेळेला ती पोरं आली मोठ्या गाडीतून एका सगळं ते, हातात त्या बाटल्याच होत्या सगळ्या त्या क्वार्टर्सच्या ह्याच्यावर सगळ्याच्या त्या, आणि त्याच्या गप्पा मी ऐकल्या, हे भाऊ असं म्हणाले, भाऊ तसं म्हणाले, इतकं भांबावून जाऊन त्याच्यामध्ये. अरे तुम्हाला शिवाजी महाराज आहेत तिथं, आणि कुठल्याही बाबतीतला तुम्हाला आदर्श त्यांच्यापासून मिळत होतो. कोण तुमचा भाऊ, कोण तात्या आणि अण्णा आणि हे सगळं सुरू केलं तुमचं सगळं असं ते.
भान हरपलं आपलं ह्या लोकांचं साऱ्यांचं ते. त्यामुळं आपले आदर्श आपण आता शोधायला पाहिजेत, कुणाचं ऐकावं हे बघायला पाहिजे आपण ते. आणि इथं आपले विठ्ठलराव याळगी, तुम्हाला माहिती असेल, स्वातंत्र्य सैनिक, आता वय 97 त्यांचं आता ते त्यांच्याकडे मी जाऊन बसतो. तर मी म्हटलं तुम्ही इतकं जगला कसं, आणि स्ट्रॉंग आहेत, चांगले आहेत, 97 वय असून सुद्धा ते सतत काहीतरी जोक करत राहणार, मोठे आहेत, अगदी चांगले आहेत सगळे. तर ते म्हणाले माझ्या तोंडातून दुसऱ्याला दुखवेल असा शब्दच कधी गेला नाही. मी खरं तर निर्भय म्हणलं, मी कोणालाच घाबरत नाही म्हणले. इंग्रजांना घाबरलो आणि इथं कोणाला घाबरणार नाही म्हटले ते. पण भांडण होऊ नये, सगळं आपली होईल तेवढी मदत. त्यांचं रेडिओचं दुकान होतं आणि त्यावेळेला लोक रेडिओ वगैरे घेऊन जायचे, पैसे नसलं तर घेऊन बघत उभा राहायचे, हे करायचे. तर अरे तुला पाहिजे काय पाहिजे, मग पैसे नाही, नंतर ते घेऊन जा. नंतर घेऊन गेला, आता काही बनावट लोक असतात, घेऊन गेले समजा रेडिओ, त्याचे पैसे द्यायचे नाहीत, बुडवायचे. मग त्या गल्लीतून जायचंच नाही, त्या दुकानापुढून जायचंच नाही, तसल्याच्या घरी ते जायचे, सांगायचे तू पैसे देऊ नको, खरं येत जा आमच्या दुकानाकडं. केवढं मोठं माझं, केवढी मोठी फिलॉसॉफी सगळी ती. त्यामुळं हा एकमेकाला समजून घेण्याची वृत्ती आहे ना. आणि तुम्ही मगाशी फार सुंदर तुम्ही सांगितलं ते यंत्र आणि राक्षस, हे खरोखरच आहे. म्हणून गांधीजींचा ह्याला विरोध होता. मोठमोठे उद्योगधंदे उभे वगैरे करणं ना, कुटीर उद्योग सुरू करा म्हणायचे. सगळ्यात काय आहे, आपण सगळेजण जगणं महत्त्वाचं आहे. आणि पैशाचाही तुम्ही उल्लेख केला, आता त्या झारखंडमधल्या एका मंत्र्याच्या ह्याचं चाललंय होते, 200 ते 300 कोटी नोटा एवढ्या सापडल्या, मशीन बाद व्हायला तिथं, ते मोजणारी मशीन ती सगळं. ते कशाला पाहिजे तुम्हाला? शिवाजी कांगणेकर जे आहे ते तसं समाजसेवक ते आता काय म्हणाले की तुम्हाला पाहिजे तर किती मला एकदा सांगा म्हणले. ते सॉफ्टवेअर इंजिनियर, तुमचा प्रचंड पैसा सगळा आहे, तुम्हाला प्रचंड मोठा एक 8 गुंठ्यातला बंगला पाहिजे, तुम्ही 16 गुंठ्यातला बंगला घ्या, असले 2 बंगले घ्या, पण तिथं थांबा की तुम्ही ते, आणि किती पाहिजे तुम्हाला साराचं ते. त्यामुळं ही हाव वाढत चालली सगळी माणसाची ती. आणि ऐकणं सगळं बंद झालं ना. आपण आईचं ऐकतोय ना आपण बापाचं ऐकतोय. पूर्वी आपण ऐकत होतो. आता माझ्या पिढीच्या संदर्भामध्ये एक असं सांगतात आता, म्हणजे कुठंतरी याला हे व्हॉट्सॲपला आलं होतं ते, की आमची ही शेवटची पिढी जी बापाचं बी ऐकत होते आणि मुलांचं बी ऐकावं लागतं, अशी ही आमची पिढी आहे ह्याच्यामधली वगैरे. मग हे वाईटच आहे ना हे सारं असं. ते मुलांच्यावर तुम्ही संवाद होऊ शकत, कुटुंबातला संवादच हरवून गेला आहे सगळं. हे एकमेकाशी बोलणं हा भागच नाही. मग ती स्त्री असते, ती नोकरीवाली नसेल तर घरच्या कामामध्ये व्यस्त होऊन जाते, पुरुष असतो तो आपल्या कामामध्ये व्यस्त होऊन जातो. संध्याकाळी मग पोरं बाहेर जेवायला गेलेले असतात, ते रात्री 12ला येतील, 1ला येतील, घरातला तोच प्रकार सगळा जातो. आपल्या वेळा जेवणं, पूर्वी एकत्र बसून जेवत होते सगळेजण, सकाळी सुद्धा जेवायचे आणि संध्याकाळचं सगळी जेवणं जी सगळी एकत्र बसून जेवायचे. तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही, पण ते एक आम्ही आजही जपून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या वेळेला मी माझ्या नेटिव्हला जातो, मोस्टली आम्ही एकत्रच बसून जेवतो, कितीही वेळ होऊ दे. आणि आता बेळगावमध्ये मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं असतो, तर आम्ही एकत्र, म्हणजे आता सकाळच्या वेळेला होत नाही कारण कामानिमित्त वेगळीकडे, संध्याकाळी दोघं एकत्र बसून, म्हणजे ते काय म्हणतात, पार्ट अँड पार्सल आहे आमच्यासाठी. मला भूक लागली, मी जाऊन जेवलो, असं हे होऊच शकत नाही. इव्हन बाहेर जायचं असेल समजा, तरी प्लॅन असतं की बाबा बाहेर जायचं आणि बाहेर जाऊन आपण जेवणार आहोत. एनिवेज, बेळगावच्या रेडिओ स्टेशनचा मी उल्लेख केला होता. तर बेसिक गोष्ट अशी आहे की मी पहिल्यापासून रेडिओच्या प्रेमात आहे. मला रेडिओमध्ये काम करण्याचं भाग्य मिळालं आणि म्हणून मी रेडिओला प्रमोट करतोय किंवा रेडिओला काय म्हणतात, ओढून ताणून ग्रेट आहे असं भासवण्याचा प्रयत्न करतोय, अशातला अजिबात प्रकार नाही. रेडिओ इज दी बेस्ट. आणि तुम्ही पाहिलं तर कोल्हापूरमध्ये 5-6 रेडिओ स्टेशन्स आहेत, सांगलीमध्ये 7-8 रेडिओ स्टेशन्स आहेत, असं वेगवेगळ्या शहरांमध्ये बरेच रेडिओ स्टेशन्स आहेत. पण बेळगावला तसं रेडिओ स्टेशनच मिळालं नाही. बेसिकली रेडिओ स्टेशनमध्ये 3 प्रकार असतात आणि त्याच्यामध्ये कम्युनिटी रेडिओ स्टेशन, कमर्शियल रेडिओ स्टेशन आणि आकाशवाणी. आकाशवाणी जे आहे ते जसं पोस्ट आहे, रेल्वे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ते ताब्यात असतं आणि ते रन होत असतं. कमर्शियल रेडिओ म्हणजे कसं की तुम्ही रेडिओ हा बिझनेस म्हणून करू शकता, जिकडे 24/7 मोस्टली रेडिओ चालू असतो. आणि कम्युनिटी रेडिओ स्टेशन म्हणजे काय, तर तिथल्या लोकल लोकांच्यासाठी आवाज मिळाला पाहिजे, ही ती कन्सेप्ट आहे की लोकल टॅलेंट जे आहे ते मेनस्ट्रीम मीडियामध्ये येऊ शकत नाही, कारण मेनस्ट्रीम मीडिया त्याला कव्हर करू शकत नाही. तर त्यांचा आवाज होण्यासाठी वेणुध्वनी. आता वेणुध्वनीचं जरी तुम्ही बघितलं
तर सुरुवातीला ते 3 वेळेलाच फक्त ब्रॉडकास्ट व्हायचं. जसं आपल्याला डॉक्टर गोळ्या लिहून देतात की सकाळ दुपार संध्याकाळ, ते त्याच ह्याच्यामध्ये होतं. नंतर मी पण जॉईन केलं होतं वेणुध्वनीला. नंतर ते 16 आवर्सपर्यंत ब्रॉडकास्टिंग गेलं. नंतर ब्रॉडकास्टिंगची स्टाईल पण थोडी बदलली. पण एक वेणुध्वनी किती गोष्टींना न्याय देऊ शकणार आहे. टेस्ट असते प्रत्येक गोष्टीची. कन्नड मराठी असं दोन्ही असल्यामुळे हां, कन्नड मराठी पण आहे, मर्यादा पडतात आणि टेस्ट असते दुसरी गोष्ट. त्यामुळं बेळगावला ऑथेंटिक रेडिओ हा आजपर्यंत मिळालेलाच नाही आहे. ह्याच्यामध्ये मी असं सांगेन की एका गावामध्ये एका माणसाने गोबी मंचुरियनचा गाडा टाकला. सगळ्यांना गोबी मंचुरियन आवडायला लागलं, कारण गोबी मंचुरियन सगळ्यांना माहिती होतं. ते टी व्हीमध्ये सिरियल्समध्ये बघायचे, पेपरमध्ये वाचायचे गोबी मंचुरियनबद्दल. मग ते गोबी मंचुरियन आपल्या गावात मिळायला लागलं, सगळ्यांना आनंद झाला, सगळे खायला लागले. मग तिथं दुसरा एक माणूस गेला एकदा असंच वेगळ्या गावचा. त्याला पण वाटलं की चला आपण आज गोबी मंचुरी खाऊया. फॉर्च्युनेटली त्याचा व्यवसाय तोच होता. तो ज्या वेळेला जाऊन गोबी मंचुरी खाल्ला त्यावेळेला तर कळालं त्याला हे डुप्लिकेट आहे. हा जोंधळ्याचं पीठ तळतोय आणि कशात तरी घालून देतोय आणि गोबी मंचुरियन म्हणतोय. हे गोबी मंचुरियन नाहीच आहे. आता आपण एक काम करूया, आता मी एवढं संपवतो की मग, कारण मला हे कन्क्लूड करायचं आहे की मग तो तिथं ज्या वेळेला गोबी मंचुरियनचा स्टॉल त्याचा लावतो त्यावेळेला त्या गावातल्या लोकांना खरी गोबी मंचुरियनची टेस्ट समजते. तसं बेळगावला खऱ्या रेडिओची टेस्ट आजपर्यंत समजलेलीच नाही आहे. ती समजणं हे खूप गरजेचं आहे. आता ह्याच्यानंतर अजून थोडं मी रेडिओबद्दल सांगणार आहे, त्याच्या आधी तुम्ही तुमचा किस्सा सांगा. नाही, तुम्ही गोबी मंचुरियनचे उदाहरण सांगितलं. यदी फडके एकदा काय म्हणाले की परदेशात गेल्यानंतर खरा गावाचा पाव काय असतो, ब्रेड, हे मला तिथे गेल्यानंतर कळालं म्हणले. ते म्हणजे इथं आम्ही जे भारतामध्ये पाव खातो हे किती निकृष्ट दर्जाचे असतात. म्हणजे म्हटलं एक चांगली गोष्ट काय आहे की भारतातली बहुसंख्य जनता ही परदेशला जात नाही, ही एक चांगली गोष्ट आहे म्हणले. ते त्यामुळे त्यांना आपण खातो हे चांगलं खातो असं त्यांना वाटत होते. येस, त्यांच्या लक्षात येत नाही की ते काय खातात. ह्याला बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या मी माझ्या पण वेगवेगळ्या लेक्चर्समधनं सांगत असतो. पण आज तो संदर्भ नाही आहे म्हणून तो किस्सा मी सांगत नाही. तर अजून एक माझा फार फेमस किस्सा आहे याच्याविषयी. एनिवेज, मी रेडिओविषयी बोलत होतो. तर रेडिओ ॲक्च्युली तुम्हाला नरेशन देतो. नरिशमेंट ज्याला आपण म्हणतो ना, तुम्हाला न्यूट्रिशन्स मिळाले पाहिजेत. व्हॉट अबाउट युअर माइंड, व्हॉट अबाउट युअर मेंटल हेल्थ, हॅव यू एव्हर थॉट अबाउट इट. तर ते खूप गरजेचं आहे की इकडे मी नेहमी वेगवेगळी एक्झाम्पल्स देत असतो. समजा एखादा सलूनमध्ये काम करणारा माणूस आहे, त्याचं सलूनचं दुकान आहे. तो त्याच्या दुकानामध्ये जाऊन, पण त्याचं बायकोबरोबर भांडण झालं. तो दुकानात जाऊन काय करणार? त्याच्याकडून मिस्टेक होण्याची शक्यता आहे की नाही? माणूस आहे ना शेवटी तो. त्याच्या मेंटल हेल्थचा तुम्ही विचार केलाय का? मग तो जर दुकानामध्ये जाऊन त्याच्या मेंटल हेल्थसाठी रील्स बघत बसला तर उद्योग कधी करणार? तो रील्स बघत बसू शकत नाही, टी व्ही बघत बसू शकत नाही. पण त्याच्या दुकानामध्ये रेडिओ असेल, त्या रेडिओचं नाव रेडिओ शगुन असं असेल. त्या रेडिओ शगुनवरती जर तू काही गाणं ऐकत असेल आणि ते गाणं ऐकत ऐकत तिकडचा आरजे जर म्हणाला की पठ्ठ्या आज मी तुला तुझ्या क्रशला मिळवणार आहे, तयार राहा, ऐकत राहा रेडिओ शगुन, तर बघा त्याचं स्टेट ऑफ माइंड. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तो आरजे मग केनकने असा स्लँगमध्ये आपला शब्द आहे, डिवचणे, की डिवचतो तो. मग तुमच्या क्रशविषयी मला सांगा, तुमचं बालपण कसं होतं, अमुक तमुक. ह्याच्यामध्ये सगळे लोक व्यक्त होतील असं अजिबात नाही आहे. समजा 1000 लोक ऐकत असतील तो रेडिओ, त्याच्यामध्ये हा सलूनवाला एक आहे, तो त्याचं काम करतोय, त्याला फोन लावायला वेळ नाही आहे, पण 10 फोन येत आहेत, रसिक लोक आहेत बोलणारे, आणि त्या 10 लोकांच्या मध्ये ह्याचा एक किस्सा असतो, त्या 10 लोकांच्या मध्ये ह्याच्या मित्राचा एक किस्सा असतो, त्या 10 लोकांच्या मध्ये ह्याच्या घरातल्या कोणाच्या ओळखीच्यांचा एक किस्सा असतो. आणि मग त्याचा परफॉर्मन्स किती इन्हान्स होतो बघा. टेक्निकली जर तुम्हाला त्याचा मूड फ्रेश करायचा असेल तर तुम्ही काय टेक्नॉलॉजी वापरणार, त्याच्यासाठी काय व्यवस्था करणार, काय इन्फ्रास्ट्रक्चर लावणार, एवढ्या सगळ्या गोष्टी रेडिओमुळे होत असतात. आणि बेसिकली आपण ऐकण्याविषयी जे बोलत होतो की ऐकण्याची सवय असली पाहिजे ना माणसाला. आता तुम्ही बोलताय तेव्हा मी पेशन्सने ऐकतोय, मी बोलतोय तेव्हा तुम्ही पेशन्सने ऐकताय. तर ही ऐकण्याची सवय लावण्याचं काम रेडिओ करत असतो. आणि मी आजही ऑप्टिमिस्ट आहे, ज्याला आपण आशावादी आहे की बेळगावला त्या पद्धतीचे आजचे दिन हे आलेच पाहिजेत. मी प्रयत्न पण करतोय की चांगले रेडिओ बेळगावला मिळाले पाहिजेत आणि बेळगावचे लोक रेडिओ ऐकले पाहिजेत. नाही, मला वाटतं ते काम तुम्ही स्वतःच करू शकाल, कारण तुमचा अनुभव प्रचंड आहे त्याच्यामधला. आणि आता शगुन रेडिओ सुरूच आहे. अजून हा डेव्हलप वगैरे जर केला तर सगळ्या घराघरात ते जाऊ शकेल.
रेडिओचा. रोज सकाळी तिथूनच सगळे कंटिन्यूस कार्यक्रम वगैरे सगळे ते ऐकत जातील. त्यामुळे तुम्ही करायला हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. नक्कीच ते तुमचे आशीर्वाद आहेत असं मी समजेन आणि मी खरंच प्रयत्न करतोय. बघू त्याला प्रयत्नाला किती यश येतं ते. सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज, आपण थोडंसं, मला कसं झालं आहे की एक बुके करायचा असतो स्पेशल. त्या बुके करणाऱ्याला प्रश्न पडतो की आता नेमकी किती फुलं घालायची, कारण त्याकडे इतकी सुंदर सुंदर फुलं असतात की हे पण घालायला पाहिजे, हे पण घालायला पाहिजे, हे पण मग हे पण थोडं काढूया, हे पण घालूया. तसं आज माझ्या गप्पा होत आहेत की नेमकं किती विषयांवरती. एनिवेज मला साहित्याविषयी थोडंसं बोलायचं आहे. तुम्ही साहित्यिक आहात आणि मी जवळून पाहिलेले तुम्ही साहित्यिक आहात. एवढ्या जवळ मला कुठल्याही साहित्यिकांपर्यंत पोहोचता आलेलं नाही. बिईंग साहित्यिक हा नेहमी ऑब्झर्वर असतो. साहित्यिक जसं तुम्ही म्हणालात की ब्लॅकबोर्ड हा टीचरच्या नॉलेजचा रिफ्लेक्टर असतो, सो तसाच साहित्यिक त्याच्या साहित्यामधनं समाजाला रिफ्लेक्ट करत असतो नेहमी. तसंही आपण समाजाविषयीच बोलतोय, पण साहित्यिकाच्या चष्म्यातनं तुम्ही जे समाजाला बघताय, तुमचा अनालिसिस काय आहे, तुम्हाला काय वाटतं ही समाजाची गाडी कुठं चालली आहे, कुठं जाणार आहे, बरोबर चालली आहे, वाईट चालली आहे? नाही, समाजाला पूर्वी जे नेते होते, म्हणजे आपण टिळक म्हणू, सावरकर म्हणू, आंबेडकर म्हणू, हे एक योग्य दिशा देत होते आणि पॉलिटिकल एज्युकेशन देत होते. ते कालांतरानं तो भाग हळूहळू कमी होत गेला. स्वातंत्र्य सैनिक आप्पासाहेब पाटलांचा मी मगाशी उल्लेख केला. ते म्हणायचे की आम्ही का जीवावर उदारून हे स्वातंत्र्य मिळवलं आणि कुठले लोक तिथे येऊन मध्ये घुसले सगळे त्याच्यामध्ये, ना त्यांना देशाचा विचार आहे, काय विचार आहे. मग हे सगळं समाजावरती तरंग उमटतच असते ह्या सगळ्या गोष्टींची झाली. ते आज समाज तुम्ही बघत असाल, माझं झालं की संपलं. एक इंग्लंडचा राजदूत आपल्या इथं होता आणि 5 वर्षानंतर तो निघाला होता. नानी पालखीवालांचं वी द पीपल नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्याने हा किस्सा सांगितला. तर ते त्याला निरोप देत होते नानी पालखीवाला वगैरे हे सगळेजण. त्याचं जे भाषण आहे ते त्याने दिले त्या पुस्तकामध्ये. तो इंग्रज मनुष्य काय म्हणतो की आमच्या समाजामध्ये आणि भारतीय समाजामध्ये काही फरक आहेत. म्हणजे भारतीय लोक अति प्रेमळ आहेत, चांगले आहेत, देवभोळे आहेत, हे सगळं आहे. पण भारतीय लोकांचं देशावरती प्रेम फार कमी आहे म्हणाला. आणि त्याचं घर सोडलं, त्याचा प्लॉट सोडला तर बाहेरचं सगळं सुद्धा आपलंच आहे बाबा, आपल्या देशात, हे त्याला वाटत नाही. आमच्याकडं तसं नाही आहे म्हणाला. आमचा जो प्लॉट, आमचं जे घर आहे ते सोडून बाहेरचं सगळं आमचं आहे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही एक वेळ आमच्या घरात थुंकू, पण आम्ही रस्त्यावर कधी थुंकणार नाही म्हणत तो इंग्लंडमध्ये. ते कारण ते आमचं आहे, आम्हाला माहिती आहे झालं. ते भारतामध्ये मात्र तुम्ही भारतीय लोक तुम्ही बाहेर थुंकाल, बाहेर घाण कराल, हा देश तुमचा नाही आहे का तो. म्हणजे हे ऑब्झर्वेशन किती महत्त्वाचं आहे लक्षामध्ये घ्या. एक काळ असा होता की गांधीजी असो, टिळक असो, त्या सगळ्यांनी एकदा जर देशाला हाक दिली, नंतर तो प्रकार गांधींच्या बाबतीत फार घडला तो सगळा, की शाळा बंद करा आणि आंदोलनात सहभागी व्हा. त्यावेळेला एवढे मीडिया नव्हतं, काही नव्हतं, कशा बातम्या त्या सगळीकडे पसरत होत्या, देवाळटाव सगळं. पण सगळा देश त्यामध्ये येत होता. आज असं यायला तयार नाही देश. सगळं म्युन्सिपाल्टीनं करावं, सगळं सरकारनं करावं. लोक स्वतः काय करायलाच तयार नाही आहेत ना. ते हे त्यांचं काम आहे, आम्ही टॅक्स भरतो, हे भरतो, ते भरतो. अरे पण त्याच्या पलीकडे जाऊन तुमचं हे आहेच ना. मोदी एका हॉटेलमध्ये राहिले होते, नंतर पहाटे ते समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले, तर एक मोठी बॅग आणून तिथलं सगळं समुद्रकिनारा ते स्वच्छ करत होते. तुम्ही ते बघितले असेल, टी व्हीला वगैरे दाखवत होते. ते मोदींना माहिती आहे की हे सगळं माझं आहे, सगळा देश, सगळं राष्ट्र हे माझं आहे. समाजामध्ये हे यायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला एक हे सांगतो मी, म्हणजे किती भयानक प्रश्न आहे तो. आचार्यात्र्यांनी तो मी नव्हेमध्ये ते मांडलं. म्हणजे शिकलेल्या मुलींना जो छळ होतो आणि त्या फसतात सहज अगदी, त्याला लवकर लग्न जन्म झाल्यामुळं. इथं गोव्यालाही तसाच प्रकार घडला. काय देवानंद असं काहीतरी त्याचं नाव होतं त्या माणसाचं. त्यानं असंख्य मुलींची खून करून टाकले आणि तो रिक्षावाला होता. रिक्षा विशेष ठिकाणी नेऊन थांबवणे. मग ते मुली जातात येतात, त्याच्या रिक्षात बसल्या, त्या ऑब्झर्व करणं. हिचं वय झालेलं पण हिचं अजून लग्न झालेलं नाही. हळूहळू आपलं जाळं पसरणं त्याच्यावरती. मग तुझ्याशी मी लग्न करून घेतो, ते प्रेमाचे चाळे करणं, तुझं लग्न करून घेतो, मग दाखवायला आमच्या घराकडे जाऊया. मग त्यावेळेला अंगावरचे दागिने सगळे घाल तुझे. मग ती बिचारी आपल्या आईचे दागिने, शेजारचे आणि कोणाचे असतील ते घालायचे. आणि मग कुठं तरी आता गोव्याला तर डोंगर, दऱ्या, जंगलं भरपूर आहेत, खलास करायचं आणि टाकून द्यायचं. असं कितीतरी झालं. ह्याच्यात मोठा प्रश्न काय होता तुम्हाला सांगतो मी. आपल्या गल्लीतली एक मोठी मुलगी, वय जाताना झालेली प्रौढ मुलगी अकस्मात गडप होते, हे त्या गल्लीला कळत नाही. कोणीही चौकशी करत नाही, समजून सुद्धा करत नाही. एखाद्या ह्याच्यामध्ये आपल्या शेजारी जर प्रचंड भांडण लागली, मारामाऱ्या लागल्या, सुनेला कोण छळायला लागले, काय लागले,
आपण बिलकुल लक्ष देत नाही. त्यांचं सोडायचं नाही. ते प्रत्येक शेजारच्या घरी शिवाजी जन्माला यावा असं म्हणतात ना ते. त्याचं कारण काय, शिवाजी महाराजांनी जे काय हातात तलवार घेतली काय काय प्रचंड पराक्रम सगळा केला, तो सगळा पराक्रम पाहिजे तुम्हाला, पण तो तुमच्या मुलांना करता कामा नाही. दुसऱ्या कोणी ते जिजाबाईनं असं आपल्या मुलाला हात बसवलं नाही. ते अफजल खानला मारायला जायच्या वेळेला जिजाबाईने सांगितलं की त्या अफजलाचं मुंडकं परातीत घालून मला अगोदर दाखव, मग तुझं तोंड दाखव, नाही तर मला तुझं तोंड दाखवू नकोस. काय आई होती सगळं, राष्ट्रमाता म्हणतो आपण त्याला. ते हे आपल्याकडे ना गल्लीत कुठं भांडण झालं, तू चल बाजूला, तू चल, आपल्या मुलाला आतमध्ये ओढून घ्यायला. काय झालंय, स्त्री घराची तिला जर तुम्ही पारतंत्र्यात ठेवलं, तिच्या पोटी जन्माला येणारा मुलगा स्वतंत्र असू शकत नाही. तिला तुम्ही अगोदर बाहेर सोडायला पाहिजे स्त्रीला. ते स्त्रीकडं ताकद प्रचंड असते, आपण तिला चेंगरून टाकायला त्या स्त्रीच्या सगळ्या शक्तीला. पण आज तर एवढं स्त्री शक्ती स्वातंत्र्य वगैरे आपण म्हणतोय, बायका पायलट व्हायला लागलेत, बायका सैन्यामध्ये भरती व्हायला लागलेत. मग तुम्हाला आजही असं का वाटतं की बायकांना आपण कोंडून ठेवतोय? ती उदाहरणं ती खूप चांगलीच आहेत, पण ती फार कमी आहेत. संख्या त्याची जी आहे ना ती फार कमी आहे. ती दुसऱ्या बाजूला अशी एक विचारसरणी आहे की अगदी शिकलेली, मी अनेकांची नावं मी सांगू शकतो, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, बाहेरच्या क्षेत्रामधले, की बायको शिकलेली असताना सुद्धा तिला ते नोकरीला नाही लावणार, तू घरातच राहा, हीच कामं कर. मी माझ्या एका मित्राला विचारलं, असं का करतोस, तुझी चांगली बायको चांगली शिकलेली आहे ती सगळी. ती नाही म्हणलं, सर संध्याकाळी घरी गेलं की तिनं तांब्यावर पाणी मला द्यायला पाहिजे, शिकलेली देत नाही. हा कुठलं काय, कसली विचारसरणी, कुठल्या बुरसटलेल्या ह्याच्यामध्ये राहतोय आपण ते. आणि जर काय झालं समजा, स्त्रियांचा मोर्चा किती स्ट्रॉंग असतो लक्षामध्ये घ्या. ते 4च हे असो स्त्रिया, पण त्या हे होणार नाहीत. त्यांच्या अंगात ती ताकद आहे. आतला आवाज जो म्हणतो ना, त्याने अजून आपल्याकडे तो जपून ठेवला आहे सगळा. तो पुरुषांचा जरी गेला असला, त्यांच्याकडे ती हिंमत आहे. ती हिंमत ती आपल्या मुलांच्यामध्ये देऊ शकते सगळ्या ह्याच्यात. समाजामध्ये एक भित्रेपणा निर्माण झाला आहे, म्हणजे सगळेजण उठाव. मला सांगा, माझ्या एका कादंबरीमध्ये रक्तधुंद नावाची माझी कादंबरी आहे. ते एक पुढारी बोलत असताना एक तरुण, त्यातला जो माझा नायक आहे, तो तिथं जातो आणि तो पुढारीचं भाषण काय झालेलं असतं की भ्रष्टाचार मिटवूया, हे करूया, ते करूया. तो विचारतो की अत्यंत भ्रष्टाचारी मनुष्य जर स्वतः सांगत असेल की भ्रष्टाचार मिटवूया, आपण संपवूया सगळा, तर तसला भेटला तर काय करायचं. तर तो पुढारी सांगतो, तू त्याला जोड्यानं मार. मग आपलं चप्पल काढून तो त्याला मारतो. हे कादंबरीमध्ये येईल, सिनेमामध्ये येईल, प्रत्यक्षात तसं घडताना दिसत नाही. सगळ्यांना माहिती आहे की हा समोरचा मनुष्य काय आहे, काय लायकीचा आहे. आणि आता काय झालं लक्षामध्ये घ्या, बधिरले पण आलं आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये, की आता एवढ्या 200-250 कोटी काहीतरी ते नोटा सापडल्या सगळ्या. त्या आजचं कालचं आणि आजचंच उदाहरण आहे ते झालं. ते बघून आपल्याला काहीही वाटत नाही त्याच्यामध्ये. एखाद्या मुलीवर 10-15 जण मिळून हे करतात, अत्याचार करतात, त्या मुलीच्या चिंधड्या उडवून टाकतात त्याच्या मनाच्या, देहाच्या, काहीही वाटत नाही. तेवढ्यापुरतं आपल्याला हे वाटतं. नंतर ते हे बधिरले पण जे आहे ना, मागं लक्षामध्ये काही एक उदाहरण सांगतो तुम्हाला ह्या संदर्भातलं. इंदिरा गांधी बाबा आमटेंच्या आश्रमात, त्यांना ह्याचा कुठला तरी एक पुरस्कार मिळाला होता, मोठा आंतरराष्ट्रीय पुरस्कार बाबा आमटेंना. त्यावेळेला त्या भेटायला आल्या होत्या आणि त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, बाबा तुम्ही मला का बोलवलं नाही. तरी म्हटले, तू मला बाबा म्हणतेस, तू माझी बेटी आहेस, बेटीला आमंत्रण द्यायची बापाची आपल्याकडे परंपरा नाही आहे म्हणले ते. मग त्याला फार आनंद झाला. मग आश्रम सगळा फिरून दाखवला, सगळे कुष्ठरोगी, महारोगी सगळे ते. मग जाताना इंदिरा गांधींनी विचारलं की, इंदिरा गांधीचं सुद्धा मन मोठं लक्षामध्ये घ्या, असं स्वतःहून येणं तिथं वगैरे ते. आणि त्यानंतर त्यांनी विचारलं, मी तुझ्या आश्रमासाठी बाबा काय करू. तर बाबा आमटे म्हणाले, माझ्या आश्रमाच्या बाहेर तुझा आश्रम सुरू होतो. माझ्या आश्रमातली जी माणसं आहेत त्यांचे देह बधीर झालेले आहेत, तुझ्या आश्रमातल्या लोकांची मनं बधीर झालेली आहेत, त्यांच्यासाठी मी काय करू सांग म्हणले. माझ्या लोकांसाठी तू काय करायची गरज नाही. म्हणजे एक केवढा मोठा विचार आहे. म्हणजे तिथून हे सगळं सुरू. बधिरलेपण म्हणजे काय आहे की एक संवेदनशीलताच आपली नष्ट होऊन चालली साऱ्या समाजामध्ये वगैरे. पण समाज ज्या वेळेला एक जागा होईल आणि समाज गो बदल डालो वगैरे, अमुक तमुक असले पिक्चर आले, काय काय आले, ह्यांना काय होत नाही. किती काश्मीर फायल्स, किती सुंदर सुंदर पिक्चर आले, मग काय घडणं आहे समाजाकडून वगैरे ते. मी परवा ही लिहिली एक कादंबरी, मिडल क्लास नावाची, मध्यम वर्गाबद्दल. आणि आता मी कॉमन मॅन म्हणून कादंबरी लिहितो. तुम्ही विचारता ह्या सामान्य माणसाबद्दल. मला कधी कधी माझं निरीक्षण असं आहे, सामान्य माणसांचा आत्माच आपण मारून टाकला आहे. मग त्याला कोण आहेत ते, शिक्षक बी असतील, राजकारण कोणी सगळे असतील, जे समाज धुरीण म्हणतो आपण ते सगळे. ते तुमचा आत्मा मिळाल्यानंतर तुम्ही संपलाच ना. असं म्हणतात की माणूस मरतो लवकर, त्याला जाळतात उशिरा.
मग तो जिवंत नसतोच माणूस, तो सगळं तुमच्या डोळ्यासमोर घडतं, पण तिथं उडी मारायचं धाडस तुमच्याकडं नाही आहे. अगोदर एक गावामधलं एकही केस कोर्टात जात नव्हते. आता अशी गल्ली नाही तुम्हाला जिथं यांची भांडणं नाही आहेत, कोर्टात जात नाही वगैरे चालत. ही असली भांडणं आपण लढत राहणार. जी भांडणं आपल्या सगळ्या समग्र समाजाच्या उन्नतीसाठी पाहिजे ती मात्र आपण लढणार नाही. ती गप राहा. मग आता राजकारणी लोकांनाही कळून चुकलं, त्यांना नेते लोकांना आम्ही काही केलं तरी चालतं. ते हा जो एक यायला ना तो फार भयानक आहे सगळा असा. त्यामुळे समाजाची स्थिती पहिला ह्यात शिक्षकांनी लक्ष घातलं पाहिजे या सगळ्याच्यामध्ये, कारण तेच तयार करतात ना मुलांना सगळ्यांना. ते पण अनेक ठिकाणी आपण बघतो तो हे होतो, शिक्षक ज्या शाळेत असतात त्या शाळेत त्याची मुलं नसतात, त्याची मुलं ती दुसऱ्याच्या शाळेमध्ये असतात सगळ्याशी. मग हा प्रकार काय आहे तो. मग त्या बाकीच्या पॅरेंट्सना सुद्धा, पालकांना सुद्धा म्हटलं अरे ह्याची मुलं इथं शिकत आहे, आमची मुलं आम्ही कुठं घालायची. मग सगळ्या बाजूला एक बदललेपणे आलेलं आहे. पुन्हा एकदा ह्या सगळ्यांना जागं करणारा, तुम्ही म्हणता तसं तो एक रेडिओचा एक आवाजसुद्धा यावा होता की त्यात सामाजिक ते सगळे वेगवेगळे तरंग उमटायला लागतील आणि समाज पुन्हा एकदा हालचाल करायला जागं राहायला लागेल. यासाठी ऐकणं, वाचणं, चर्चा करणं आणि समाजात मिसळून करणं, हे सामाजिक कार्यकर्ते जे म्हणतो ना आपण, त्यांचं ते फार महत्त्वाचं असतं. मी शिर्डीहून येताना अण्णा हजारेंच्या तिथं आहेत काय चौकशी केली मी राळेगण शिंदेला. काही जण म्हणले अण्णा आहेत म्हणले तिथं. मग मी म्हटलं भेटून जाऊयात, त्यांना त्यांचं दर्शन घेऊन जाऊया. तिथं आम्ही गेलो सगळं. त्या मंदिरापुढं गाडी आमची उभी राहिल्यानंतर माझी मुलं त्यावेळेला जराशी कॉलेजला यायला वगैरे होते. माझा मुलगा जरा हिरोसारखे हेअरस्टाईल, गॉगल, टी शर्ट. पण आश्चर्य म्हणजे आम्ही कोणी काही बोललो नाही. गाडी थांबल्याबरोबर अंगणात कुठून त्यांना टी शर्ट काढून ठेवला, चांगला शर्ट घातला, केस सगळे व्यवस्थित केले, गॉगल आतमध्ये टाकला. म्हटलं काय रे हे म्हणालो मी त्याला. ते अण्णांच्या पुढं जायचं आहे, कानपाड्यात देतील माझ्यामुळे. हे नैतिक वजन जे पाहिजे ना, हे आपल्या बाकीच्या लोकांच्याकडनं नाही. असले लोक फार कमी झालेत आणि तसल्या लोकांची टिंगलटवाळी उडवायची आणि त्यांना बाजूला काढायचं. काय उन्नती होईल आपल्या समाजाची? ती होणार नाही आपल्याला. आपण नेमके आदर्श शोधून त्यांचे अन्वयी आपण बनायला पाहिजे, मग हे नक्की सुधारू शकेल सगळं. आत्ता तुमच्याशी गप्पा मारताना तुमच्या वेगवेगळ्या कादंबऱ्यांविषयी तुम्ही सांगताय आणि मला फारच त्याच्याबद्दल उत्सुकता आहे. माझी अशी विनंती आहे की आपण एक सेपरेट असा एपिसोड करावा की जिथं फक्त तुमच्या कादंबऱ्यांविषयी आणि मला तुमच्याविषयी बोलायचं. मी आजही जास्त तुमच्याविषयी बोलूच शकलो नाही. शेवटी वेळेची एक मर्यादा असते, कुठेतरी आपल्याला थांबावं लागतं. सो समाजाविषयीचं तुमचं जे तुम्ही निरीक्षण सांगितलं, दॅट वॉज काय सांगू, म्हणजे 100% सहमत आहे मी ह्या गोष्टीची की ही सगळी समाजाची दुर्दशा झालेली आहे. बधिरलेपण आलेलं आहे, संवेदना नाही आहेत, भावनाशून्य माणूस होत चाललेला आहे. तर त्या भावनेला जागृत करण्याचं काम रेडिओ खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की त्या रेडिओला प्रमोट केलं जात नाही आहे. उलट रेडिओ स्टेशन जे AIR ऑल इंडिया रेडिओचे होते ते बंद पडत चाललेत. ह्या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची, शासनाने लक्ष देण्याची खूप जास्त गरज आहे. माझा तेवढा मोठा आवाज नाही आहे, पण रेडिओला धरून माझ्या खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत की असं केलं तर रेडिओ खूप छान चालेल आणि त्या मला वरती पोचवायच्या आहेत. त्यासाठी मी प्रयत्न करतोय. पण त्याच्या व्यतिरिक्त जे तुम्ही समाजाचं सांगत होतात की बहिरलेपण आलेलं आहे वगैरे, ह्याच्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की आपला मेन प्रॉब्लेम काय आहे. मी कधीही कुठल्याही प्रकारच्या पूर्वाग्रहाने बोलत नाही. हे मी हिंदू आहे म्हणजे मी ग्रेटच आहे, हे मी भारतीय आहे म्हणजे मी ग्रेटच आहे. मी उलटा विचार करतो, मी जर वेगळ्या धर्माचा असतो तर मी हिंदू धर्माकडे कसा बघितलो असतो. जर मी अमेरिकन सिटिझन असतो, युरोपियन सिटिझन असतो, तर मी भारताकडे कसं बघितलं असतं. आणि त्यावेळेला माझ्याकडे जे लिमिटेड नॉलेज आहे, मी सांगतोय तुम्हाला की लिमिटेड नॉलेज आहे, त्या बेसवरती मला असं वाटतंय की भारताचा विचार फार ग्रेट होता. मग प्रॉब्लेम कुठं आला? मग प्रॉब्लेम असा आला की एक गोष्ट सांगितली जाते नेहमी की एक छोटा हत्ती होता आणि त्या हत्तीला साखळीनं बांधून घातलं होतं, हत्तीचं पिल्लू. तर ती फेमस गोष्ट आहे. कावळा येऊन त्या पिल्लाच्या पाठीवरती बसणार आणि त्याला चिडवणार, तू पण काळा मी पण काळा, तू पण प्राणी मी पण पक्षी, बघ तुला कसं बांधून घातलंय, तू एवढा मोठा आहेस, मी छोटा आहे खरं मी आकाशात उडतोय. तो म्हणणार काय करणार, मला मालकाने बांधून घातले. दिवस जातात, हत्ती मोठा होतो, कावळ्याचं चालू असतं. एक दिवशी त्याला खाज सुटते आणि मग तो असं पाय हलवत असताना ते झाड पण मोडून पडतं उपटून आणि ती साखळी पण तुटून जाते. मग त्याला लक्षात येतं की माझ्याकडे एवढी क्षमता आहे. त्या पद्धतीनं भारतीय माणसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण अनफॉर्च्युनेटली तो एवढा भरकटला आहे की त्याचं स्वत्व तो कम्प्लिटली विसरून गेलेला आहे. आणि ज्या दिवशी त्याला ते स्वत्व समजेल
त्या दिवशी काय होईल हे मी वेगळं सांगायला नको. हे एक झालं. त्यामुळं आपण आपला स्वतःचा विचार तो फक्त आपला आहे म्हणून काहीतरी वेगळा अभिमान बाळगून मुठी आवळून घोषणा हे ते तसं करायची काही गरज नाही आहे. फक्त त्याला ॲज अ थर्ड पर्सन आपण त्याचं ॲनालिसिस करून ती गोष्ट चांगली असेल तर ती स्वीकारणं हे एक झालं. आणि नंबर 2 मला नेहमी हा प्रश्न पडतो की भारत हा देवतांचा देश असं आपण म्हणतो. भारत हा अध्यात्माचा गड आहे, भारतामध्ये अमुक तमुक. मग इंग्रज का आले, मग मुघलांनी एवढे अत्याचार का केले, मग देवाने का वाचवलं नाही भारताला. कसं असतं सर, आपले प्रश्न आपल्यालाच त्याची उत्तरं मिळत जातात. असे बरेच प्रश्न मला आयुष्यात आजपर्यंत पडलेले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं मी बऱ्याच लोकांना विचारलेली आहेत. पण त्यावेळेला त्यांच्याकडं जे मला उत्तर मिळालं ते अपेक्षित नव्हतं. जसं तुमच्याबद्दल पण मी एक सांगेन की मी तुम्हाला लास्ट टाइम एक प्रश्न विचारला होता की कुसुमाग्रजांची कविता काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत, तुम्ही सांगितलं होतं पण ते अनफॉर्च्युनेटली मला पटलं नाही. मग माझं व्हर्जन मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही अप्रिशिएट केलं होतं. आय डोंट नो वेदर यू रिमेंबर नॉट. पण त्या पद्धतीने हा प्रश्न मला पडला होता की भारतावरती इतका अत्याचार अन्याय का. आणि त्याचं उत्तर मला असं मिळालं जे माझ्या एका रिसेंट पॉडकास्टमध्ये मी दिलेलं आहे की गुलाबाचं फूल कितीही सुंदर असू दे त्याला एक आयुष्य आहे. शेवटी ते फूल कोमेजणार आहे, शेवटी ते फूल मरणार आहे. आपण असं म्हणू शकत नाही इतकं ब्युटिफुल गुलाबाचं फूल आहे म्हणजे ते नेहमी तसंच राहिलं पाहिजे. पण याचा अर्थ दी एंड पण नाही आहे. त्याच झाडावरती परत दुसरं गुलाबाचं फुल येणार आहे, पण त्याच्यानंतर त्या झाडाचं पण आयुष्य संपणार आहे. पण ह्याचाही अर्थ दी एंड नाही आहे. ज्या वेळेला ते झाड संपेल अब्जावधी बीज ह्या मातीमध्ये ते सोडून जाणार आहे आणि परत मग ते झाड उगवणार आहे. ही ती प्रोसेस आहे. सो भारत हा सध्या त्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये आहे असं मला वाटतंय की हिवाळा सुरू झालेला आहे भारताचा, पानगळ होतीये, सगळं आपल्याला खूप विदारक वाटतंय. पण निराश होण्याची गरज नाही आहे. आपण हा जर आपला ट्रॅक रेकॉर्ड असेल आणि हे एक्झाम्पल जर आपण समोर ठेवलं तर परत ऋतू बदलणार आहे, परत पालवी फुटणार आहे आणि सगळं व्यवस्थित होणार आहे असं मला वाटतं. ह्याविषयी तुमची मतं सांगा आणि त्याच्यानंतर आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आपण जाऊया. नाही, भारताला भारतीय लोक मुळातच चांगले आहेत. मी अभिमानानं वगैरे सांगतो अशातला भाग नाही आहे, इथला ऑब्झर्वेशन आहे. पण ही जी बधिरता म्हणतो आपण त्याच्यामुळं काही काळ असा झालेला असेल. नेहमीच उन्हाळा नसतो, पन्हाळासुद्धा असतो. हिवाळा तर आता तुम्ही सुरू झाला म्हणून त्याचा उल्लेख केला जाईल. हे सृष्टीचं चक्र आहे. एक दिवस असा येईल की लोक सांगतील आणि नेते ऐकतील. खरं तर नेता कोणाला म्हणतो जो सगळ्यांना पुढं नेत असतो त्याला, पुढारी कोणाला जो सगळ्यांना पुढं घेऊन जातो त्याला तो. पण तसले जर लोक नसतील तर त्याला हे सांगणारे पाहिजेतच ना. ती एक कथा तुम्हाला माहिती असेल, आता तुम्ही सांगितलं त्याच्यावरती मला कथा आठवली की एक धनगर मेंढर घेऊन जंगलाच्या बाजूला जायचा. एक दिवस त्याला वाघाचं पिल्लू सापडलं. वाघीण कुठेतरी गेली असेल, मारली असेल, शिकाऱ्याने काहीतरी झालं. त्या पिल्लाला घेऊन तो आला सोबत, अगदी लहान पिल्लू. रोज मेंढरावर जायचं, रोज परत यायचं. असं होता तर मोठा वाघ झाला. पण वृत्ती ती ह्याचीच राहिली, मेंढरांचीच. आणि आता लांडगा आल्यानंतर सगळी मेंढरं पळाली. त्यांच्या पुढं हा वाघ मोठा वाघ असून सुद्धा त्या शेतकऱ्याचा धनगराला एवढा राग आला, त्यानं काठीनं मारलं त्याला. अरे तू वाघ आहेस म्हणलं, ते एकदा डरकाळी फोड. आणि ह्यानं डरकाळी फोडल्याबरोबर लांडगा ती जंगल सोडून दुसऱ्या जंगलात निघून गेला. तो भारतीय जनता वाघासारखी आहे. एकदा सत्व तिला तिचं कळालं ना, ती वाघासारखं डरकाळी फोडेल सगळं ते. आणि तसा प्रकार आता हळूहळू होताना दिसतोय मला. ते म्हणजे मोदी हे पहिले पंतप्रधान असे आहेत की सगळ्या ह्याच्या मी काय ते BJPचा वगैरे अशातला काय भाग नाही आहे, पण सगळीकडे मिसळत आहेत, सगळीकडे जात आहे. ते लोकांना एक विश्वास वाटतो आहे की हे आपल्याला काहीतरी याच्यातून बाहेर काढू शकतील बाबा. ते शिवाजी महाराजांच्या बाबतीत लक्षामध्ये घ्या, लाखो मावळे मरायसाठी तयार होते, मी मरणार. शिवा काशी माहिती होतं ना मी मरणार आहे म्हणून, पण ते म्हणले महाराजांच्या डोळ्यात पाणी. महाराज डोळ्यात पाणी आणू नका म्हणले, मी मरणार मला माहिती आहे, पण शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे म्हणले. काय आज सुद्धा परवा मी याच्यात मोटरसायकल नेतो हॉटेल सन्मानसमोरून, आणि पाठीमागून एका मुलाचा आवाज आला मला, लहान रस्त्यावर जाता जाता, की शिवाजी महाराज की जय. मला आश्चर्य वाटलं. मी पाठीमागं वळून बघितलं, एक मुस्लिम फॅमिली होती, त्यांचा मुलगा पुढं बसला होता तो, आणि तो शिवाजी महाराज की जय म्हणत होता. म्हणजे काय तेज असेल ते, की अजूनपर्यंत तेवढं नाव महाराज एवढं म्हटलं तर सुद्धा चैतन्य त्या अंगामध्ये वगैरे ते त्यांनी घडवलेला हा सगळा देश आहे. लक्षामध्ये घ्या कसलं हे करून ठेवलं त्यांनी ते. त्यामुळं
आपला वारसा काय हे आपण एकदा बघायला पाहिजे. आपण आदर्श कुठले घ्यायला पाहिजे ते एकदा आपण बघायला पाहिजे. ते एकदा निश्चित झालं ना, तुम्हाला घरात तुम्ही बोले देव पूजू नका, पण शिवाजी महाराजांना पूजा तुम्ही त्याच्यामध्ये. त्यांची ती गरज आहे आपल्याला सगळ्या याच्यात. सावरकर ज्या वेळेला अंदमानला वगैरे जात होते ना, तर त्यांना इंग्रज लोक आपल्या बायकांना खांद्यावर घेऊन दाखवत होते, ते सावरकर ते सावरकर म्हणून. म्हणजे किती क्रेज असले ह्या माणसाचे त्या काळामध्ये सगळे असे होते. आणि निर्भय शिवाजी महाराज घाबरलेच नाहीत कशाला कधी कधी याच्यामध्ये वगैरे. मी याला फाडतो मग त्यांना माहिती आहे, हा तो 7 फुटाचा अफजल खान असो, नाहीतर तो 1 लाख सैन्य भोवती गोळा करून घेतला शाहिस्ते खान असो, काही नव्हतं. पण लोकांना माहिती होतं महाराज हे असे आहेत. आणि महाराजांना माहिती होतं. म्हणजे त्या म्हणजे एक फार चांगलं वाक्य आहे गोविंद पानसरे यांचं, की छोटी छोटी जी ही माणसं सगळी होती, यांनी महाराजांना मोठं केलं, महाराजांनी त्यांना मोठं केलं, आणि दोघांनी मिळून स्वराज्याचं काम मोठं केलं. आणि हे अगदी सत्य आहे, त्यांचं वेदांत सारा जाते. तसा प्रकार आता घडू शकेल. तुम्ही म्हणताय तसा तो ट्रान्झिशन पिरियडच आता चालू आहे, तो चांगला असा तो ही लवकरच येईल. आणि फार झाले की असं हे होतं. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, आपल्या देशाचं दुर्दैव हे आहे की देशावर प्रेम करणारा पंतप्रधानसुद्धा आपल्याला मिळत नाही म्हणून. पण आता ते मत मोदींच्याकडे गेल्यानंतर बदलायला लागलेलं आहे. ते म्हणजे इंदिरा गांधींच्या बाबतीत सुद्धा ते त्यावेळेला लोक म्हणत होते, प्रचंड प्रेम केलं लोकांनी इंदिरा गांधींच्यावरती वगैरे. नंतर मोदींना सुद्धा तेच प्रेम सगळं मिळालं, वाजपेयींना ते प्रेम मिळालं झालं. ते काहीतरी सुरू झालं आपल्या सगळ्या समाजामध्ये. आणि जागा होईल, लक्षामध्ये घ्या. ते मृत्यूलाच आपण घाबरतो, इज्जतीला आपण सगळं घाबरत जात असतो. पण तुम्ही स्ट्रॉंग उभं राहिला की आजूबाजूला एक विमान आलं होतं आमच्या नदीला, आम्ही गेलो होतो आंघोळीला गावामध्ये, आणि ते खालनं फिरत होतं विमान. म्हणजे इथलं बेळगावचंच असावं काहीतरी. ते इतके घाबरले, धुण्याऱ्या बायका सगळ्या पळतो वाळवून आल्या. आम्ही सगळे नदीतनं बाहेर आलो, पळायला लागलो. पण पळून पळणार कुठं तुम्ही? ते विमान तर आहे ते वरच्या डोक्यावरचं ते. आणि हे आप्पासाहेब पाटलांचा जो मी उल्लेख केला, ते एका जागी उभं राहून असं बघत होते. हळूहळू त्यांच्या भोवती सगळी गर्दी जमली, आणि त्यांना कल्पना नाही आपल्या भोवतीला लोक आले वगैरे ते. आणि मग ते विमान निघून आलं तर मग खाली तर एवढं, अरे इथं काय रे म्हटले ते. नाही, तुम्ही इथं एवढ्या ठामपणानं राहिला आहे म्हणजे विमान इथं पडत नाही एवढं आम्हाला खात्री झाली म्हणले ते. कोणीतरी ठामपणानं उभं राहणं गरजेचं आहे. आता सामान्य माणसंच ठामपणानं उभी राहतील आणि याला मोठमाती देतील. कारण अतिरेक सगळा बघायला आपण सगळ्या बाजून वगैरे सारं असं ते. त्यामुळे ते तुम्ही म्हटल्यासारखं निराश व्हायची गरज नाही आहे. शेवटी ताकद ही इथंच असते सगळ्याची. शिवाजी महाराजांनी ती ताकद सगळी निर्माण केली, तयार केली. अंदमानमध्ये सुद्धा ज्या वेळेला आत्मा इंदुभूषण मान्य गोपाळ हे फाशी खात होते, तर सावरकरांनी सांगितलं, अरे तुम्ही तसं करू नका त्याच्यामध्ये. ते आज आपल्याला त्रास व्हायला आपल्याला माहिती आहे, उद्या तुमचे पुतळे उभे करतील इथं. आणि ते घडलं कालांतरानं वगैरे सगळं. असा सगळा प्रकार असतो तो. त्यामुळे मी अत्यंत आशावादी आहे ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये. तुमच्यासारखी तरुण मुलं किती सुंदर विचार देत आहेत सगळीकडे वगैरे ते. त्यामुळे तो भाग मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. म्हणून आशावादाला इथं पूर्णपणे त्याला हे आधारभूमी आहे त्याला, ते आशावादाला आपल्या. निराधार आशावाद नाही आहे आपला. सो ह्याच्यामध्ये मला असं म्हणायचं की काही डिस्ट्रॅक्शन्स असतात आपल्याला, जसं की आपण इन्फ्लुअन्स होतो. मला माफ करा, मला लाज वाटते की ह्या इंग्रजी शब्दांना मराठी शब्द मला माहिती नाही आहेत. मला पण वाईट वाटतं हे, पण काय करणार, तर तेवढं झालेलं आहे थोडंसं वाटोळं आपल्या डोक्याचं. ते स्वीकारायला पाहिजे आपण. पण हे जे आपण इन्फ्लुअन्स होतो, हे इन्फ्लुअन्स होणं कमी केलं पाहिजे. हा एक संदेश मला लोकांना नेहमी द्यायचा आहे की मी माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगतो, खास करून त्या पॉडकास्टमध्ये जिकडे माझी तळमळ असते, की तुम्ही का मान डोलवताय? तुमची मान आहे ती, मी सांगतोय म्हणून का डोलवताय? मी विचार तुमच्यासमोर डिकोड करून मांडतोय, तो पटला तर तुम्ही घ्या. हे एक तत्व जर आपण आयुष्यामध्ये स्वीकारलं की आपण स्वतः विचार करायचा. मोदी सांगतायत म्हणून मी काय ऐकू? तू विचार कर की. इतकी वर्ष मी मोदी सांगतात म्हणून ऐकलं, पण आता मी स्वतः विचार करायला लागलो. आणि मी जेव्हा स्वतः विचार करायला लागलो तेव्हा मला गोष्टी कळायला लागल्या. तर हे फक्त स्वतः मोदी इथंपर्यंत लिमिट न राहता कुठल्याही स्टेजला जाऊ दे, कुणीही सांगू दे, ते सांगतायत म्हणून मी काय ऐकू? इव्हन स्वामी विवेकानंद झाले ते ह्या एका स्वभावामुळे झाले. त्यांनी प्रतिप्रश्न केला रामकृष्ण परमहंसांना, तुम्ही सांगताय म्हणून मी का मानू? जोपर्यंत हे बंड आपल्यामध्ये येत नाही, मी तुम्हाला फार मोठं आध्यात्मिक व्हा, मोठे मोठे ग्रंथ वाचा, हे सगळं करा असं मी अजिबात सांगत नाही आहे. पण हा जो थॉट आहे की स्वतः विचार करणे, हा जो जर तुम्ही बाळगला तर तो तुम्हाला हे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत त्यातनं बाहेर घेऊन त्या थॉटपर्यंत घेऊन जाईल. एनिवेज, तुमच्याशी गप्पा मारून मला खरंच खूप मनापासून बरं वाटलं. पण माझ्या पॉडकास्टची ना खूप छान एक खासियत आहे. ज्या वेळेला आपण प्रश्न करतो एखाद्या व्यक्तीला, तर प्रश्न करणं खूप सोपं असतं. आणि नेहमी कसं होतं की
लोक पॉझिटिव्हली घेतात असं नाही प्रश्नांना. त्यांना मनातनं असं वाटतं की काय घमेंडीचा माणूस आहे, उद्धटपणे मला प्रश्न विचारतोय. वेगवेगळे विचार येत असतात मनामध्ये. कधी कधी काही कटू प्रश्न विचारतो मी. सो ते थोडंसं कुठेतरी समांतर झालं पाहिजे म्हणून मी माझ्या पाहुण्यांनाही नेहमी सांगत असतो की तुम्हाला एखादा कटाक्ष किंवा एखादा कसाही प्रश्न मला विचारायचा असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि हे एक सरप्राईज असतं, मी रिव्हील करत नाही सुरुवातीला. ऑफकोर्स मी असं त्या फ्लोमध्ये येते, कारण कसं असतं की मुलाखत घेताना आपली एक मेंटॅलिटी होते, एक माइंडसेट तयार होतो आणि त्या माइंडसेटमधनं ते आपसूक यावं असं माझं ते मत असल्यामुळे मी असं करत असतो. सो आज तुम्हाला जर एखादा प्रश्न मला विचारायचा असेल तर तुम्ही मला काय प्रश्न विचाराल सर? आता तुम्ही एक मी बघितलं तर मागापासून आपण बोलतोय आपण, तुमची तळमळ मला ह्याच्यातून दिसते की कुठेतरी लोकांच्यामध्ये सुधारणा होत जायला पाहिजे. आता तुम्ही एक RJ म्हणून म्हणा, निवेदक म्हणून म्हणा, तुम्हाला असं काय सुचतं किंवा असे काही अनुभव तुम्हाला आले का की हे पॉडकास्ट ऐकून लोकांच्या प्रतिक्रिया आल्या किंवा कुणाच्या तरी एका दुसऱ्याच्यामध्ये तरी काही बदल वगैरे घडला? ही जी तळमळ तुमची आहे ती कुठेतरी नक्की उगवत असते तळमळाच्या. हे वरवरचं बोलणं नाही आहे तुमचं, कारण मी सुद्धा एवढा खुलत नाही सहसा, पण आज मला खूप आनंद झाला बोलत असताना वगैरे. तर असे काय तुम्हाला अनुभव लोकांचे आलेले आहेत का? आणि तुमच्या जी तुमची तळमळ आहे त्या पद्धतीनं समाजात बदल घडवण्यासाठी काय करावं लागेल? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो, ज्याची आपण चर्चा केली मागापासून. हे खूप छान आहे आणि हा खूप लाईव्ह प्रश्न आहे माझ्यासाठी. आता परवाच माझ्या एका पॉडकास्टला कोणीतरी कमेंट केलं होतं, त्यांचं नाव आडनाव मी कधीच बघत नाही, पण त्या कमेंटमध्ये त्यांनी असं लिहिलं की तुझ्या बोलण्यावरून असं वाटत नाही की तू कुलकर्णी आहेस, तू कुणीतरी तोतया आहेस, असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं होतं. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मी विचार केला की त्यांनी असं का लिहिलं, त्याचं कारण काय? कारण त्या पॉडकास्टमध्ये मी मोदींना आणि BJPला आणि RSSला पण क्रिटिसाइज केलं होतं. सो आपण हे पचवू शकत नाही. बघा, हा कोणचा कोण, तू मोदींना का तू क्रिटिसाइज करतोस? तू मोदी कोण आहेत? ते मोदी मोठे आहेत, मोठे, मी कुठं नाही म्हणतोय. माझ्या बुद्धीला जे प्रश्न पडतायत ते प्रश्न मी मांडतोय. म्हणून मी मगाशी सांगितलं की आपण पट्ट्या का बांधतो. आपण कुणालाही लिमिटेड न होता आपण सगळ्यासाठी ओपन झालं पाहिजे, तर ते जे आकाशिक ज्ञान आहे ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. जर आपण मर्यादित झालो की नाही हे फायनल आहे माझ्यासाठी, नाही माझ्यासाठी हा धर्म फायनल आहे, माझ्यासाठी हा देश फायनल आहे, तर मग आपण पुढे जाऊच शकणार नाही. त्यामुळं अशा प्रकारची जी मेंटॅलिटी बघतो त्यावेळेला मला वाईट वाटतं की आपले लोक अजूनही किती मानसिक गुलामीमध्ये आहेत की कुणीही एक माणूस येतो, मग ते केजरीवाल असतील, मोदी असतील, की इतक्या मिलियन्स बिलियन्स ऑफ लोकांना, पीपल्सना, त्यांच्या माइंडना गुलाम करणे. स्वतंत्र विचार असला पाहिजे. मी नेहमी सांगतो की अक्षय कुलकर्णी सांगतोय म्हणून तुम्ही ऐकू नका, तुम्हाला वाटलं तर तुम्ही ऐका. आणि जर असं एखादा माणूस तुम्हाला सांगत असेल तर तो जेन्युइन असू शकतो. जर तुम्हाला इन्फ्लुअन्स करायचा कोणी प्रयत्न करत असेल तर दॅट वोंट वर्क. आणि हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरीकडे तुम्ही विचारला की बदल दिसून येतोय का, ह्याच्यामध्ये ते माशाचं वगैरे मी उदाहरण देणार नाही की एक मासा नेऊन एक टाकत होता, त्याला एक प्रश्न, ते नको आपल्याला, ती फिलॉसॉफी पुस्तकी आहे. पण मला लोक सांगतात, एक नाव सांगायला नको कारण त्यांची मी परवानगी घेतलेली नाही आहे, ते विद्वान आहेत, ज्योतिष आहेत, ते म्हणाले की मी पण मोदींना फार ब्लाइंडली फॉलो करायचो, मी अंधभक्तच होतो म्हणाले मोदींचा, पण तुझे पॉडकास्ट ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रश्न यायला लागले म्हणाले की असं का. आणि मग त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केली आणि त्यांना काही गोष्टी उमगल्या. आता मी कुणालाही कुणापासून डायव्हर्ट करत नाही आहे किंवा कुणालाही कुणासाठी इन्फ्लुअन्स करत नाही आहे. ॲट द एंड ऑफ द डे मानवता जगली पाहिजे. मी नेहमी माझ्या पॉडकास्टमध्ये सांगतो की मी सनातनला का प्रमोट करतो, कारण सध्याच्या माझ्या लिमिटेड नॉलेजनुसार मला असं वाटतं की सनातनचा अवलंब जर जगाने केला, जगाला त्याची गरज आहे. कशासाठी गरज आहे? शांती प्रस्थापित करण्यासाठी, प्रॉस्पेरिटीसाठी. आणि ह्या दोन गोष्टी इकडे मला जाणवतात. उद्या जर मला वाटलं की इस्लाममुळे हे होतं तर मी इस्लामला प्रमोट करेन. मी स्वतःला बंदिस्त ठेवलेलं नाही आहे, पण हे मी केलेलं आहे ऑलरेडी. मी स्वतः रोजे ठेवलेले आहेत, मी स्वतः इस्लाम फॉलो केलेला आहे. नाव बदलायचंच बाकी होतं, कारण माझं गाव सदलगा आणि आमचे ग्रामदैवत जे आहेत सो कॉल्ड ते बाबा शमनामीर आहेत. त्यामुळं आमच्यासारखं धर्माैक्य तुम्ही कुठल्याही पिक्चरमध्ये स्क्रिप्ट लिहून करू शकाल. आमच्या गावामध्ये आहे ते. शमनामीरला दंडवत घालतात लोक, हे माझ्या डोळ्याने मी पाहिलेलं आहे. त्यामुळे ही काही फिलॉसॉफी किंवा पुस्तकी ज्ञान नाही आहे, हे मी जगून आलेलो आहे. त्यामुळं मग मी त्यावेळेला बुरसटलेल्या विचारांचा मानायचो स्वतःला. माझ्या जातीचा मला अभिमान नव्हता. मी चोरून सत्यनारायणाचा प्रसाद खायचो, कारण मला वाटायचं की ही सगळी अंधश्रद्धा आहे. मी लिंबू पण ते कापून खायचं वगैरे असं सगळं झालेलं आहे. पण हे करत असताना मला उमगलं की नाही बाबा, हे चुकीचं आहे. ह्याच्या पलीकडे एक जग आहे, ह्याच्या पलीकडे एक शक्ती आहे. मग त्या गोष्टींचा अभ्यास सुरू झाला आणि मग हे सगळं झालं. सो माझं हे जे झालं हे तुमचं पण मी करा असं म्हणतोय.
ह्याच्यामध्ये मी तुम्हाला भेसळ काही करत नाही आहे असा माझा विचार आहे. आणि ऑफकोर्स तळमळीने हे सगळं सुरू आहे. कधी कधी तळमळ माझ्या अंगलट पण येते. सगळे लोक तुमच्यासारखे समजून घेणारे नसतात. एनिवेज तो दिवस येईल, लोकांना हे समजेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही मला हा प्रतिप्रश्न केलात. प्रतिप्रश्न कसला, काळजीपूर्वक तुम्ही एक प्रकारे तुम्ही मला विचारलं. फार आनंद झाला. विनंती इतकीच आहे की परत असे आपण वेगवेगळे एपिसोड्स करूया, वेगवेगळ्या विषयांच्यावरती आपण डिस्कस करूया. फॉर्मॅलिटी असते ॲट द एंड ऑफ द डे, मला पण विचारावं लागतं. म्हणून मी विचारतोय की तुम्ही सांगितलेलं आहे ऑलरेडी, पण तरी कसं वाटलं आज माझ्याशी गप्पा बोल? नाही, मला खूप आनंद झाला. आणि ह्या 2 जिवलग मित्रांच्या गप्पा होत्या सगळ्याच्या, आणि देशाबद्दलची, समाजाबद्दलची कळकळ त्या सगळ्या गप्पामध्ये होती. त्यामुळं मला खरोखर खूप आनंद झाला. मी एक चॅनल काढले, तुम्हाला आता ते माहिती आहे त्याला, ते सहज सुंदर नावाचं यूट्यूब चॅनल आहे. ते कशासाठी, तर फार डेप्थमध्ये जाऊन आपण जगायला लागलो. एखाद्या गोष्टीचा विचार तर वेळी हो, आपण प्रचंड विचार करायला लागतो. जगता जगता सहज सुंदर इतक्या गोष्टी आपल्या हातामध्ये सगळ्या असतात. तुम्ही वाचलं होतं माझं इथे स्टेटस मी ठेवलं होतं ते, की छत्री ठेवून मी भाजीवालीकडून भाजी घेतली आणि छत्री तिथंच विसरून मी निघालो. तर वय झालेली ती आजी पळत माझ्या पाठीमागून आली आणि तुमची छत्री घ्या साहेब वगैरे म्हटली. मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं कशासाठी काय, आणि आपण ते 15 रुपयाला पिंडी जर म्हटलं तर 20ला 2 द्या, ही आपली कद्रू उरते सगळे त्याच्यामध्ये. आणि त्या आजीचं केवढं हे हृदय विशाल होतं. कसं जगावं हे त्या बाईनं दाखवून दिलं मला. ती खरी भारतीय ती असंच. आणि त्याला मला अशाच एका भाजी विक्रेत्याला विचारलं मी, की भाजी तर तुमची काय आता संध्याकाळी गेलो होतो मी, ही सगळी तशीच दिसते, तुम्हाला काय राहायचं, पुढं कसं घ्यायचं? तर ते म्हणले रात्री आम्ही उशावर ठेवतोय, झोप नाही लागत म्हणले, हे गेलं नाही दुसऱ्या दिवशी बाद आहे ती भाजी, ती कोण घेत नाही त्याच्या ह्याच्यामध्ये. पण ही माणसं हिमतीनं जगतायत, ती भीक नाही मागत, लक्षामध्ये घ्या सगळ्याचं. आणि एक तर स्त्रिया वगैरे त्या भाजीवाल्या बघतोय मी, तुम्हाला जेवढं द्यायचं आहे तेवढं देणार, तर आणि थोडंसं भरून ते देणार, मोठं भरून. ते मटकी वगैरे जर घेतलं आणि देणार, ते घेऊन जावं. काकडी खाऊन घे, केवढं विशाल हृदय आहे. आणि हे आपलं भारतीयत्व आहे जरा असं. त्यामुळं हीच एक आत्मीयता तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा ही निर्माण झाली. आणि अशा आपण गप्पा मारत जाऊ. मला खरोखर मनापासून आनंद झाला. आणि तुमच्या प्रश्न विचारण्याच्या कौशल्याबद्दल आणि तुमच्या चिंतनाबद्दल मी पूर्वी मी केलं होतं, आता पुन्हा मी अभिनंदन करतो. एक चांगला चिंतनशील मित्र मला मिळाला. धन्यवाद. थँक्यू सो व्हेरी मच. सो इकडे पॉडकास्ट मी संपवणार आहे, पण जाताना ते खूप महत्त्वाचं सांगायचं माझं राहून गेलं होतं. सरांनी आठवण केली की सरांनी पण एक छोटंसं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, सहज सुंदर असं त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. त्याच्यावरती खूप छान छोटे किस्से सर सांगत असतात. सरांचे स्टेटस मी नेहमी वाचत असतो आणि त्यातनं मग त्यांना ते स्फुरलेली कल्पना आहे. सो त्या चॅनलची लिंक आता मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आवर्जून सगळ्यांनी सबस्क्राईब त्याला करावं, नोटिफिकेशन ऑन करावं. आणि त्याच्यावरती सरांचा जो कंटेंट आहे, मग त्याच्यानंतर असं होईल की अक्षयला तुम्ही विसरून जाल, पण सरांना तुम्ही अजिबात विसरणार नाही असं नक्की होईल. एनीवेज, सो इस पॉजिटिव नोट पर यहाँ पर आज को मेरे को रुकना पड़ रहा है, लेकिन जाते वक्त फिर वही कि अगर आपको अच्छी लगती है मेरी बातें तो सब्सक्राइब कर दीजिए, लाइक करिए, शेयर करिए, कमेंट करिए. जिंदा रहने के लिए सनम ये सारी चीज़ें ज़रूरी है. सो फिर आऊँगा मैं आपसे मुलाकात करने के लिए. तब तक ख्याल रखिए खुद का, उनका भी ख्याल रखिए जिनसे आप मोहब्बत करते हैं. लव यू ऑल. वंदे मातरम. जय हिंद एंड नमस्कार.